मॅम मला ना खूप श्रीमंत व्हायचंय, मी काय करू? कॅश मध्ये पैसे वापरायला सुरू करा. म्हणजे हे जगाच्या वेगळं जायला सांगत नाही. माझ्याच 137 क्लायंटचे पोर्टफोलिओ आज 1 CR वरती आहेत. काय पगार असेल मॅम सगळ्यात कमी पगारावाला व्यक्ती? 10, 15, 20 हजार. 22 वर्षाचा मुलगा समजा 3,500ची SIP 60 पर्यंत करतोय, तर त्याचाच जवळजवळ 3 कोटीचा कॉर्पस होणार आहे. 25,000 ते 35,000 बरं. इतका पगार आहे कुणाचा? बरोबर. तर असा व्यक्ती घर खर्च करेल की इमर्जन्सी फंड जमवेल की SIP करेल, काय करेल की इन्शुरन्स विकत घेईल? तर खर्च कसा कमी करायचा? आपल्याला वाटतं म्हणजे UPI ऍप्स वगैरे खर्च करत असशील फक्त 20, 25, 30 असे 4-5 वेळा दिवसाला. तू कॅल्क्युलेट करशील दिवसाला पण तो मोठा अमाऊंट झालेली मोठा आहे. amount. असं जे कुठे ना ट्रॅप मध्ये आपण अडकत चाललोय ना, तिथे तुला कळतच नाही की किती खर्च होत आहे. बजेट एकदम म्हणजे नियंत्रणात आलं ना, किंवा फायनान्शियल प्लॅनिंग. सगळ्यात खराब लोन कोणते? पर्सनल लोन्स, क्रेडिट कार्ड लोन्स हे नेहमी आधी क्लिअर करावे. होम लोन इज अ गुड लोन. FD बद्दल काय मत आहे तुमचं? कुठेतरी ते तू जास्त रिस्क घेतो पैसे संपण्याची. आम्ही त्याला ना बकेट स्ट्रॅटेजी म्हणतो. काय काय विकत घेतल्याने टॅक्स जास्त वाचतो? किती टक्के वाचतो? घर घेताना जर का तू म्युच्युअल फंड मधनं विड्रॉल घेतोय, तर तिथे कुठेतरी 54F सेक्शन वापरता येतो क्लायंटला, आणि जे काही गेन्स असतात ते कम्प्लिटली सेट ऑफ करता येतात. लोन घेतल्यानंतर जर समजा जॉब चालला गेला, त्यासाठी तुमचं काय प्लॅनिंग असतं? इमर्जन्सी फंड्स म्हणजे डेट कॅटेगरी आली, हायब्रिड कॅटेगरी आली, नंतर तुझं गोल्ड आलं, तुझं इक्विटी आलं, तुझं रिअल एस्टेट आलं. हे सगळं तुझ्या पोर्टफोलिओ मध्ये असलंच पाहिजे. जे सक्सेसफुल लोक आहे तर त्यांची अशी कोणती हॅबिट बघितली आहे की जी तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगाल? सगळ्यात महत्वाचं फर्स्ट म्हणजे बजेट. म्हणजे ना त्यांना एक्झॅक्टली माहिती असतो माझा कुठे काय खर्च जातो. जसं आयफोन घ्यायचा आहे, तू बघ यंग मुलं लगेच घेऊन टाकतील. ही लोक दोनदा विचार करतील. एखाद्याचं वय 25 आहे आणि एखाद्याचं 40 आहे आणि एखाद्याचं 55 आहे. या तिघांना तुमचं सजेशन काय असेल? एखादा व्यक्ती ज्याने आजपर्यंत इन्व्हेस्टमेंट केली नाही आहे, बट त्याने त्याचा पैसा आहे ना सेव्हिंग अकाउंट मध्ये खूप छानपैकी सेव्ह करून ठेवलेला आहे. असे लोक तुमच्याकडे आल्यावर तुम्ही त्यांचा पैसा लमसम मध्ये टाकतात की त्याची SIP करतात वेगळ्या पद्धतीने? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे प्रज्ञा ताम्हाणे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. आपण फायनान्शियल प्लॅनिंगवर भरपूर पॉडकास्ट केले. आपल्याला यातून असं कळतं की खूप सारा पैसा वाचवला पाहिजे आपण, आणि मग आपण आपल्या लाईफमध्ये जे आपलं रिटायरमेंटची लाईफ जी म्हणतो ती सिक्युअर होते, किंवा आपल्याला जे मोठे मोठे प्रसंग असतात आयुष्यातले, लग्न झालं, घर झालं, तर मग तेव्हा तो पैसा जो जमवलेला असतो मग तो आपल्याला कामात येतो. बट मित्रांनो, मॅमचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. तुम्ही जो पैसा कमवताय तो तुम्ही तुमच्या मजेसाठी, तुमच्या सुखासाठी वापरलाही पाहिजे, आणि त्याला त्या पद्धतीने सेवही केला पाहिजे, आणि तो कसा केला पाहिजे हे मॅम आपल्याला या पॉडकास्टमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच प्रत्येकाला वाटतं करोडपती बनायचं. 1 कोटी हे भरपूर लोकांचं स्वप्न असतं. जेव्हा आपण जॉबला लागतो तर आपल्याला वाटतं की 1 कोटी माझे कधी बनतील, ते लवकरात लवकर कसे बनवायचे याबद्दलही आज आपल्याला मॅम गाईड करणार आहे. मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आपल्या चॅनलवर. येस. मॅम, सगळ्यात आधी मला सांगा की मी असं ऐकलंय जेव्हा रिसर्च करत होतो अबाउट यू, तर तुम्ही बाहेर देशातही होत्या, आउट ऑफ इंडिया. तर तो प्रवास कसा होता? म्हणजे तिकडे काय तुमचं प्रोफेशन वगैरे? खरं तर मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ओके. मी BE कम्प्युटर्स केलंय, आणि त्याच्यानंतर 3 वर्ष बँकॉकला, थायलंडला, आणि त्याच्यानंतर कॅनडाला. त्यात सुद्धा मायक्रोसॉफ्टला जॉब करत होते, आणि जवळजवळ 6 वर्ष ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर हे जॉब केलेलं आहे. हँडलिंग 35 ची टीम. मायक्रोसॉफ्ट training.com हे साईट्स आम्ही मॅनेज करायचो, आणि इट वॉज अ व्हेरी एक्साइटिंग जर्नी, अ कम्प्लीट डिफरंट शिफ्ट टू वॉट फायनान्स इट इज. बट तिथेही मी खूप एन्जॉय केलंय. म्हणजे इट स्टार्टेड फ्रॉम कोडिंग, मग नंतर टीम लीड, आणि मग प्रोजेक्ट मॅनेजर. सो म्हणजे हँडलिंग सच अ प्रोफेशनल अँड अ कॉर्पोरेट लाईफ, आणि त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनिंग टू फिनान्स वॉज नॉट दॅट टफ, कारण का नंबर्सवर जोर होता. नंतर क्लायंटशी बोलायची पहिल्यापासून आवड होती, क्लायंट सेंट्रिक होते. NRI म्हणजे बाहेरच्या लोकांशी बोलायची, त्या थायलंडमध्ये राहिल्यामुळे आणि कॅनडामध्ये राहिल्यावर कॉस्मोपॉलिटन क्राऊडशी बोलायची सवय होती, त्यामुळे कुठेही असं अडलं नाही माझं. बरोबर. आणि बायका आहोत, चॅलेंज आवडतोच आम्हाला. सो इट वॉज व्हेरी एक्साइटिंग जर्नी. एक्झॅक्टली. छान आहे. तिकडे जास्त आवडलं होतं तुम्हाला की इकडे जास्त आवडतं? तिकडेही आवडलेलं, कारण का पीस ऑफ लाईफ, नंतर जी लाईफस्टाईल असते तिकडेही छान होती. इथे मी डे 1 पासून छान एन्जॉय केलंय, कारण का माझी सेकंड बेबी इकडे झाली आहे. ओके. इंडियात. आणि तिथूनही जेव्हा मी फायनान्समध्ये ट्रान्झिशन घेतलं,
तेव्हा मला कसं माहितीये, सॉफ्टवेअरमध्ये मी फक्त कोडिंग करत होती. इथे मी कितीतरी लोकांची स्वप्न साकार करते. सो तिथे फक्त माझ्यासाठी मी जगले असते, आज मी खूप लोकांसाठी जगते. म्हणजे तू जर का माझे रिव्ह्यूज वगैरे वाचले तर त्याच्यात तर तुला कळेल, हे क्लायंट असं बोलतात की प्रज्ञामुळे माझ्या मुलाला युकेला शिकायला मिळालं, किंवा आम्ही इथे फिरू शकलो, किंवा हे माझं घर झालं. सो माझ्यामुळे नाही, त्यांच्या प्रामाणिकमुळे, त्यांच्या डिसिप्लिनमुळे आणि माझ्यावरच्या कॉन्फिडन्समुळे मला वाटतं हे सगळं शक्य झालंय. सो इट वॉज अ व्हेरी एक्साइटिंग जर्नी, आय कॅन टेल यू. म्हणजे कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन आहे स्वतःला. खुश आहे तुम्ही लाईफ मध्ये? अगदी खूप खुश आहे. म्हणजे तेच असं ना, आपण जे काम करतो त्यात जर आपण खुश असलो तर मग त्यामुळे बाकी लोकांना पण आपल्या कामाचा फायदा होतो. तुम्हाला काय वाटतं मॅम की म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हा जो पार्ट आहे खूप कॉमन झालाय आता हे बोलणं, फायनान्स प्लॅन करायचा, बट तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? जसं मी इंट्रोमध्ये सांगितलं की थोडं तुम्हाला असं वाटतं की आयुष्य जगा, काय खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलाय आपण हा सब्जेक्ट. लोक म्हणजे ना, इन्फ्लुएन्सर्स म्हणा, फायनान्शियल प्लॅनर्स म्हणा, ऍडवायझर्स म्हणा, याला ना खूप घाबरवतात. म्हणजे इतकं नाही केलं तर रिटायरमेंट नाही होणार, असं नाही केलं तर असं नाही होणार. असं नाही होणार. आपल्याला लाईफस्टाईल आहे, आपल्याला प्रेझेंटली काही ज्या नीड्स आहेत आणि त्यातनं आपल्याला बॅलन्स करून सगळं फ्युचर आपलं सेक्युअर करायचं आहे. सो इथे ना थोडंसं एक डिसिप्लिन मी म्हणेन खूप उपयोगाचं जातं. नंतर तुम्हाला रेग्युलर रिव्ह्यूज, जे खूप लोक मिस आउट करतात, स्वतःचाच अभ्यास करायला जातात आणि मग माती खातात. आणि मेन म्हणजे तुम्हाला किती लवकर सुरू करतात, कारण का गणित सगळं ना तिथूनच सुरू होतं. म्हणजे आम्ही तर म्हणजे आमचे क्लायंट्स तू म्हणशील ना, तर अगदी जसं छोट्या म्हणजे मुलांच्या पण SIPs आम्ही सुरू केलेल्या आहेत, ज्या मायनर आहेत, पॅरेंट्स आधी सुरू करतात. आणि 18 वर्षांची मुलं, जसं माझा मुलगा 18 वर्ष झालं, लगेच त्याचं पॅन कार्ड आम्ही काढलं आणि लगेच नेक्स्ट मंथ पासून त्याच्या सेव्हिंग सुरू झाल्या. सेम हॅपन विथ म्हणजे माझ्या मुलीचं पण. जेवढ्या लोकांना मी सांगू शकते की जेवढं लवकर तुम्ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट सुरू करा, लगेच आपल्याला एवढं झेपणार नाहीये, पण जेवढं लवकर सुरू करू ना, तेवढा कंपाऊंडिंगचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात खेळेल. आणि त्याला लोक कुठेतरी ते लाईटली घेतात. आणि आम्ही आमच्या सेशन्समध्ये पण दर रविवारी वगैरे आम्ही सेशन्स घेतो आमच्या क्लायंटसाठी वगैरे. तिथे आम्ही हे हायलाईट करतो की किती महत्वाचं आहे एकतर लवकर सुरू करणं आणि त्याला स्टेप अप करत जाणं. सो हे ज्यांनी केलं ना, त्यांचे बऱ्यापैकी मोठे पोर्टफोलिओज आहेत. तू हसशील, माझ्याच 137 क्लायंटचे पोर्टफोलिओ आज 1 CR वरती आहेत. म्हणजे लोक विचारतात हे कसं पॉसिबल झालं. वी स्टार्टेड व्हेरी स्मॉल, म्हणजे बिलीव्ह मी, वी स्टार्टेड व्हेरी स्मॉल. म्हणजे त्याच्यानंतर ते स्टेपअप करत गेलेत, एकदम प्रामाणिक आहेत. म्हणजे आय एम ब्लेस्ड विथ व्हेरी गुड क्लायंट्स. आणि ते तसं करत करत कधी ते एवढे मोठे कॉर्पस झालेत हे त्यांनाही कळलं नाही. म्हणजे ते हसतात, प्रज्ञा, म्हणजे कधी तेव्हा तू सांगायची की 1 CR प्लस पोर्टफोलिओ जाईल, पण ते आज आम्ही बघतोय आणि ते कसं झालं आम्हाला सुद्धा कळलं नाही. 137 लोकांचे 1 करोडच्या वर पोर्टफोलिओ आहे. जबरदस्त. लोकांनी यावं आणि बघावं. मॅम मला यात सांगा की हे कोण लोक आहे, म्हणजे नावं नाही विचारते मी, बट यांचे प्रोफेशन काय आहे, यांनी कधी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेली आणि किती वर्षात यांचे कम्प्लीट झाले, आणि यांच्या पगार वगैरे किती होते, किंवा बिझनेसवाले पण लोक होते का, मला ते सांगा ना थोडं. आता कसं आहे माहिती आहे, हे सगळे जुने पोर्टफोलिओज जरा आहे, कारण का कंपाऊंडिंगचा इफेक्ट तुला दिसायला. कंपाऊंडिंग म्हणजे काय, थोडक्यात सांगते, म्हणजे चक्रवाढ आणि त्याच्याने आपल्या पोर्टफोलिओमध्ये सायझेबल गेन्स, म्हणजे आपल्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा आपल्या जे गेन्स असतात ते मोठे दिसले पाहिजे. म्हणजे त्याला चक्रवाढ आपण असं म्हणतो. ओके, इथे वी स्टार्टेड 2012 वगैरे माझी जर्नी सुरू झाली. आणि काही क्लायंट्सनी त्या दिवसापासून एक पहिल्यांदा ना त्या प्रोडक्टवर पण विश्वास नसतो आपला, आणि माझ्यावर पण, मी पण नवीनच होती. सो वी स्टार्टेड 2000-5000 ऑफ SIP. क्लायंटचा जसा प्रोफाईल वाढत गेला, काही खूप मोठे हायर मिडल क्लास लोक होती असं काही नव्हते, अगदी साधे मिडल क्लास माणसं. फक्त त्यांचं एकच ध्येय होतं की आपल्याला काहीतरी एक कॉर्पस क्रिएट करायचंय टुवर्ड्स माय किड्स एज्युकेशन, माय अर्ली रिटायरमेंट. हे फोकस करून आम्ही चालत होतो. 2000चे 5000 बोनस आला ते इन्व्हेस्ट केले, कुठल्या मॅच्युरिटीज आल्या त्या इन्व्हेस्ट केला, FDची अमाऊंट पुढे जाऊन आली ती इन्व्हेस्ट केली. असं जे करत करत ते चक्र चालू राहिलं ना, आणि एक माझ्याबरोबर प्रामाणिक विश्वास आणि रेग्युलर रिव्ह्यूज. हे रिव्ह्यूज जर का झाले नाही ना, तर ते तुम्हाला जे अंतिम ध्येय गाठायचंय ते होत नाही. आणि ही सुरुवात मात्र झाली प्रॉपर फायनान्शियल प्लॅनने. म्हणजे उगीच इतकेची SIP तितक्याची नाही. वी नो की माझ्या वेकेशनसाठी कुठली SIP आहे, माझ्या किड्स एज्युकेशनसाठी कुठली, तर ना तिथे थोडीशी दिशा मिळते क्लायंटला, तिथे थोडी एन्जॉयमेंट मिळते. नाही तर काय, अकाउंटमध्ये पैसे येत आहेत, कापले जात आहेत,
म्हणजे ह्याला तुला म्हणजे कळत इट्स अ नाही. पनिशमेंट काइंड ऑफ. जेव्हा तुला कळतं की अरे माझं घराच्या गोलसाठी आज माझे 20 लाख रुपये तयार झालेत आणि मला ह्या SIP ला हात नाही लावायचा, तेव्हा मग लोक त्याच्यात इंटरेस्ट घ्यायला लागतात. Okay. आणि तो इंटरेस्ट डेव्हलप करण्याचं काम माझं असतं. मार्केट आमच्या हातात नसतं, पण बिहेवियर क्लायंटचं हँडल करणं हे व्यवस्थित माझ्या हातात असतं. तर तिथे मात्र माझं कौशल्य खूप लागतं. एकतर आम्ही रेग्युलर रिव्ह्यूज, जेव्हा मार्केट निगेटिव्ह जातो आम्ही क्लायंटशी जास्त कनेक्ट करतो, कारण का ते घाबरलेले असतात. आणि मग त्या अशी जर्नी ती चालू राहते. आणि असं करतच साधे मिडल क्लास लोकच आज मोठ्या कॉर्पसवर बसलेले आहेत. काय पगार असेल मॅम सगळ्यात कमी पगारावाला व्यक्ती तुमच्या पोर्टफोलिओ मधला, की त्याला इतका पगार होता आणि आज त्याचे 1 करोड झालेले, असं काय पगार असेल? म्हणजे बघ, तुम्ही सुरुवात जेव्हा कुठलेही कमीच असते. चेंजेस वगैरे सुरू करतात तेव्हा त्यांना इट स्टार्ट्स विथ इंटर्नशिप्स किंवा एक साधा जॉब 10, 15, 20 हजार, त्यातनं पण तू 2-5 हजार. मी सांगते ना, 22 वर्षाचा मुलगा समजा 3,500ची SIP फ्लॅट नेक्स्ट 60 पर्यंत करतोय, तर त्याचाच जवळजवळ 3 कोटीचा कॉर्पस होणार आहे. वी अंडर एस्टिमेटेड. पण खरंच तो मुलगा जो 22 वर्षात 3,500च्या SIP नी सुरू करेल, तो काय त्याची SIP 3,500 ठेवणार आहे? नाही. पुढे जाऊन तो वाढवणारच आहे. जातो. फक्त तुम्हाला ते कॉन्फिडन्स वाटला पाहिजे. जेव्हा स्वतः करायला जाताना कुठेतरी घाबरता तुम्ही, तिथे जेव्हा प्रोफेशनल माणसाची हेल्प मिळते तुम्हाला, तर तो एकदम म्हणजे एकदम कॉन्फिडेंटली आपली SIP स्टेपअप करत जातो. परत आम्ही दाखवतो क्लायंटला की आम्ही किती अभ्यास करून हे फंड्स निवडले जातात. म्हणजे आपण आता तुला समजा मी सांगितलं की तू इन्व्हेस्ट कर, तू काय बघणार? एखाद्या ChatGPT ला विचारशील, एखाद्या मित्राला विचारशील, नाहीतर इन्फ्लुएन्सर्स असतातच. बरोबर. त्याला कसं होतं माहितीये, ते फक्त पास्ट परफॉर्मन्स बघून तुम्ही करता. आम्ही जेव्हा क्लायंट्सला फंड रेकमेंडेशन्स देतो त्याच्यात 20 पॅरामीटर्स असतात. म्हणजे तू ऐकलं पण नशील, शार्प रेशो काय आहे, स्टँडर्ड डिव्हिएशन काय आहे, तो फंड किती कॅशमध्ये बसलाय, त्याचा PE काय आहे, त्याचं रोलिंग रिटर्न्स काय आहे, त्याचे पास्ट परफॉर्मन्स कसा आहे, त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यात ओव्हरलॅपिंग किती फंड्समध्ये काय होत आहे, हा अभ्यास केल्यानंतर क्लायंट्सला फंड्स येतात. एवढ्या डेप्थमध्ये बहुतेक ऍडवायझर्स काही जात नाही. आणि हे क्लायंट जेव्हा आमच्याशी कनेक्ट करतो, आम्ही दाखवतो क्लायंटला की ही सगळी प्रोसेस आमच्याकडनं फॉलो होते. ओके. तुम्ही ना मॅम रिव्ह्यूज हा शब्द वापरला, तर रिव्ह्यूज म्हणजे काय आहेत आपल्या प्रोसेसमध्ये? तू जेव्हा सुरुवात करतो, जसं तूच म्हणाला की 10-15 हजार सुरुवातीला आमची काय एवढी कॅपॅसिटी नसते, आपण छोट्या पगाराने इन्व्हेस्टमेंट सुरू करणार. पण पुढे जाऊन जसा कॉन्फिडन्स वाढणार, आपण आपली अमाऊंट वाढत जाणार. आता खरंच हे काही आपल्याला 35 वर्ष गुंतवायचेत का? मला वेकेशन येणार आहेत, मला लॅपटॉप घ्यायचा आहे, मला उद्या जाऊन कुठेतरी फिरायला जायचं आहे, हे सगळे वेकेशन असे काही गोल्स येणार आपल्याला. बरोबर. आता त्याच्यात काय होतं, आपले वेगळ्या वेगळ्या गोल्ससाठी SIPs असतात. पण सगळ्या SIPs आपण जेव्हा सुरुवात केली त्याच्याप्रमाणे चांगल्याच परफॉर्म होतील का, असं नाही, ही गॅरंटी नसते. देअर माइट बी अंडर परफॉर्मन्स. सो आमच्याकडनं रेग्युलर अगदी मॉनिटरिंग होतं. माझ्याकडे 15 लोकांची टीम आहे. त्याच्यात ते सगळेजण सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर्स, हे सगळे ना त्याच्यावर प्रॉपरली अभ्यास करत असतात. आणि मग क्लायंटशी आम्ही ना 4 ते 6 महिन्यांनी एकदा क्लायंटला सांगतो की आमच्याशी कनेक्ट करत जा, तुम्हाला पैसे लागणार आहेत का, तुमचा पगार वाढलाय का, तुम्हाला SIP वाढवायची आहे का, तुमचे चांगले फंड्स परफॉर्म होत आहेत का. हे जेव्हा होतं ना, त्याला रेग्युलर रिव्ह्यूज आणि पिरियडिक रिव्ह्यूज आपण म्हणतो. आणि तिथे जे ते क्लायंट्स जे असे कनेक्ट करतात त्यांचे पोर्टफोलिओ चांगले वाढतात. नुसतं करून सोडून दिलं, इक्विटी मार्केट आहे, रिस्क असते, तर त्यामुळे नुसतं सोडून चालत नाही. आपल्याला रेग्युलरली त्याच्याशी तुम्हाला बघावं लागतं त्यांचे, म्हणजे ऑब्झर्व करत असाल तुम्ही प्रत्येक पोर्टफोलिओ. आणि मग तुम्हाला जेव्हा कळतंय की याची व्हॅकेशनची जी आहे ती थोडी कमी होत चालली, तर जर तुम्हाला वाटतंय की त्याच्यामध्ये आता पैसा टाकला पाहिजे, तर तुम्ही ते वाढवतही असाल. बरोबर. कमी म्हणजे खाली गेलं. आता कसं आहे, वेकेशन, आता जसं फॉर एक्झाम्पल वेकेशन इज अ शॉर्ट टर्म गोल, तिथे रिस्क नाही देता येणार. वेकेशन आपल्याला 5 अगदी US UK वगैरे असेल तर 3 वर्षांनी. बट आता समजा तुला कुठेतरी दुबईला जाऊन यायचंय, तुला कुठेतरी छान राजस्थान काश्मीरला जाऊन यायचंय, आपल्याला 1 लाखाचा टार्गेट आहे, मग आम्ही ते डेट फंड्स मध्ये पार्क करतो. जिथे लॉंग टर्म गोल्स आहेत ना तुझे, जसं किड्स एज्युकेशन आहे, आपलं रिटायरमेंट आहे, तिथे मग इक्विटी आणि तिथे जास्त रिव्ह्यूज लागतात. तिथे बघायला लागतं फंड्स बरोबर परफॉर्म होत आहेत का, काही चेंजेस करायचेत का, कमी जास्त करायचेत का, आणि मग तिथे आम्ही ते सल्ला क्लायंट्सला देतो. मग बरोबर आहे. लोकांच्या मनात काय आहे ना की 1 करोड रुपये फक्त 1 ते 1.5 लाख रुपये पगार ज्यांना असतो तेच काही वर्षांनी कमवू शकतात. बट मॅम 20 ते 30 हजार महिना ज्याला आहे आज, आणि त्याचं वय समजा 25-1 असेल, तो व्यक्ती 1 करोड कमवू शकतो का, आणि तो किती दिवसात कमवू शकतो? तुमचं कॅल्क्युलेशन काय सांगतं?
आता जसं मी तुला आता 3,500चा एक्झाम्पल सांगितलं, 35 वर्ष लागले, तसं समजा तुम्हाला 10,000ची आपण सेव्ह करतोय आणि ती जर का रेग्युलर स्टेपअप करत राहिलं ना, तर तुमचं 15 वर्षात पण 1 कोटी होऊ शकतात. खूपदा मी असं बघितले, लोक काय करतात, बोनस येतात ते इन्व्हेस्ट करतील, कुठे काही त्यांना जसं आता टॅक्स रिफंड्स येतात, उगीच खर्च करण्यापेक्षा ते टाकतील, स्टेपअप रेग्युलरली करतील, नंतर आपल्याला साईड सोर्स ऑफ इन्कम्स आजकाल जनरेट करतात. मी आता जसं आता यू आर डुईंग अ पॉडकास्ट, कितीतरी लोक अर्निंग करून असे काहीतरी साईड इन्कम्स आणतात आणि त्याच्यातनं म्हणजे सांगतात मला, मॅडम आता ना हे माझा जो पगार येतो तो मी माझ्या घर खर्चाला देतो, हे साईड इन्कम मधनं कम्प्लीट माझे सेव्हिंग जाणार आहे. आणि असं करत करत तुला कळणार सुद्धा नाही की कधी तू 1 CR क्रॉस करणार आहेस. सो इतकं सुंदर जर्नी आजकाल. म्हणजे मी माझ्या आता एक क्लायंटची मी तुला स्टोरी सांगते. हार्डली म्हणजे मिसेस 33 इयर ओल्ड आहे, तो 36 इयर ओल्ड आहे. दोघांचाही पोर्टफोलिओ अंदाजे 1.45 CRचा आहे दोघांचा मिळून. घर झालेलं आहे, EMI सुरू आहे. आणि तू बघायला पाहिजे, मला ह्या वेळेस म्हणजे आता ह्या सप्टेंबरमध्ये मला EVची कार घ्यायची आहे 18 लाखाची. मला पुढच्या वर्षी एक सिंगापूरची ट्रिप करायची आहे, त्याची आम्हाला दोघांना 2.5 लाखाचा खर्च येणार आहे. सो एवढं विजन त्यांचं क्लिअर असताना, आणि मग तिथे असे जेव्हा तुम्ही सुरू कराल, तुम्हाला कुठेही काही, कारण का तुम्ही मॅनिफेस्ट केलं, डोक्यात आणलं, ते लिहिलं, आपण त्याच्या रस्त्याला म्हणजे त्या मार्गी लागलो, ते तुझे अचीव्ह होणारच आहे. सो जे क्लायंट्स यांना प्रश्न पडतो की हे काय, हा ज्या बोलतायत ना, हे तर काय 1.5-2 लाखाच्या गोष्टी, म्हणजे त्यांना पगार आहे त्यांच्या गोष्टी आहेत, तर असं नाहीये. तुम्ही सुरुवात तर करून बघा. आधी स्वतःला जर का कॉन्फिडन्स नसेल तर एखाद्या प्रोफेशनलची मदत घ्या. तिथे जसा पगार वाढेल तसं स्टेपअप करून बघा. आणि नाही तुमचे 1 CR झाले ना, तर म्हणजे इट इज लाईक अ बेट. होईलच. याच्यात तुम्ही जसं बोलला की 1 वर्षाने सिंगापूर ट्रिप, 6 महिन्याने सप्टेंबरमध्ये समजा त्यांना EVची कार घ्यायची, हे ना मॅम, म्हणजे लाईफमध्ये पण आपलं प्लॅनिंग हवं. बरोबर. जर तुम्ही तुमच्या आयुष्याचं प्लॅनिंग करताय तरच तुम्ही तुमच्या फायनान्सचं प्लॅनिंग करू शकाल आणि मग तुमचे सगळे पत्ते बरोबर पडतील. खरं. अदरवाईज मग ते पूर्ण हलून जातं. म्हणजे फर्स्ट तुझं म्हणजे तू प्लॅनिंग पेक्षा पण पहिलं बजेटिंग. म्हणजे खूपदा मी जेव्हा क्लायंटच्या समोर बसते आणि मी घर खर्च विचारते, दोघंही एकमेकांकडे बघता, सांगताना नाही मॅडम 25-30 हजार त्याच्यावर नाही, पगार येतोय 70-80, 1 लाख वगैरे असे दोघांचे मिळून जर का असतील तर आजकाल ते कॉमन आहे. एकाचा 35, एकाचा 65 वगैरे असे असतात. 35-40. मग नंतर मी म्हटलं क्रेडिट कार्ड तर मॅडम फक्त मिनिमम ड्यूजच भरले जातात. तिथेच मला लक्षात येतं यांनी जे मला काही बजेट सांगितलंय तो नक्कीच चुकतोय, कुठेतरी खर्च होत आहेत. मग आम्ही त्यांना 2 महिन्यांची एक्सरसाइज सांगतो की तुमचे जे काही खर्च असतील ते लिहून ठेवा. जी आपल्याला वाटतं गुगल पे, जी म्हणजे UPI ऍप्स वगैरे, तू खर्च करत असशील फक्त 20, 25, 30 असे 4-5 वेळा दिवसाला, पण तो जेव्हा तू कॅल्क्युलेट करशील दिवसाला पण तो मोठा अमाऊंट झालेली आहे. असं जे कुठे ना ट्रॅपमध्ये आपण अडकत चाललोय ना, तिथे तुला कळतच नाही की किती खर्च होतोय. म्हणून बजेट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बजेट एकदा म्हणजे नियंत्रणात आलं ना, किंवा फायनान्शियल प्लॅनिंग, कारण का आपल्याला दिशा मिळाली पाहिजे ना, कशासाठी सेव्ह करतोय, म्हणजे माझं रिटायरमेंट आहे का, माझं किड्स एज्युकेशन आहे का, माझं वेकेशन आहे. मग आपल्याला ते हळूहळू त्याचं एक छोटे वेगळे हे केले, ब्रांचेस केले की आपल्याला त्याच्या मागे बरोबर आपल्या SIPs अटॅच करता येतात आणि इन्व्हेस्टमेंट्स होतात लोकांच्या. सगळ्यात पहिले काय बघितलं पाहिजे, एखाद्याने ठरवलं की मला आता फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे, तर सगळ्यात आधी त्याने काय बघावं, इमर्जन्सी फंड बघावा की SIP करावी की काय? फर्स्ट इमर्जन्सी फंड्स, जे खूप लोक खूप लाईटली घेतात आणि मिस आउट करून टाकतात. इन्शुरन्सच्या आधी इमर्जन्सी फंड. कारण का कसं आहे माहितीये, इन्शुरन्स असलाच पाहिजे, बट इमर्जन्सी फंड आहे ना, हे तुला माहितीच नाही ना कधी जॉब जाणार आहे. आजकालची तू अनसर्टनी, बट ITच्या किती लोकांना ले ऑफ्स मिळतात. सो इतकी अनसर्टनिटी झाली आहे ना आजकाल की पहिला आम्ही सांगायचो 3 ते 6 महिने पण आपल्याकडे पैसे बाजूला असले तरी चालून जाते. आजकाल तर आम्ही सांगतोय की 6 ते 12 महिन्यांचे पैसे बाजूला ठेवा. कारण का ह्या लोकांची EMI चालू असतात, ह्या लोकांना मेडिकलचे प्रॉपर मेडिक्लेम घेतलेले नसतात, कारण का कॉर्पोरेट मेडिक्लेमवर रिलाय करतात. नंतर मग तुम्हाला हेवी EMIs मुळे तुम्हाला एक थोडीशी स्वतःचं स्ट्रेस लेवल असतं. असं काही गडबड झाली, बिझनेस इन्कम कधी कधी लोकांचं असतं, लोकांचा स्टाफ असतो त्यांना पगार द्यायचे असतात. सो अशा वेळेस तर 6 ते 12 महिन्यांचा
पगार बाजूलाच असला पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल, एखादा माणूस समजा 50,000चा त्याचा खर्च आहे, तर त्यांनी ऍटलिस्ट मिनिमम 50 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे 3 लाख, आणि कधी कधी तर आम्ही सांगतो की 5 ते 6 लाखच बाजूला ठेवा. कारण का उद्या ईएमआयचा पण आपल्याला 6 ते 8 महिन्यांचा बर्डन झेपला पाहिजे. लगेच जॉब गेल्यावर परत त्याच पोझिशनवर तुला लागणं आजकाल जरा चॅलेंजिंग झालंय विथ दॅट पॅकेजेस. सो तिथे थोडंसं इमर्जन्सी प्लेज अ व्हेरी व्हेरी बिग रोल देअर. आणि मग तो जो पैसा इमर्जन्सी फंडचा तो कुठे ठेवायचा? सेव्हिंग अकाउंटला की कुठे टाकायचा त्याला? सेव्हिंग्स अकाउंट पेक्षा ना जर का डेट फंड्स मध्ये तो पार्क केला, कारण का सेव्हिंग्स अकाउंट मध्ये काय होतं 3 ते 3.5% व्याज मिळतं. चला तेही आपण सोडून दिलं, पण सेव्हिंग्स अकाउंटचं तुझं काय होणार, तुला डेबिट कार्ड असणार. आपण गेलो शॉपिंगला, आजकाल तर एवढ्या आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन्स आहेत. म्हणजे मॉलमध्ये गेलो हा डिस्काउंट, साधे इन्स्टावर बसलो तर किती स्क्रोल करता एवढे आपल्याला डिव्हिएशन्स येतात. तिथे काही ना काहीतरी मग परचेस होतात आणि मग ते इमर्जन्सी फंड संपून जातो. सो इधर सेकंड अकाउंट मध्ये, पण तेही रिस्की असतं, त्यापेक्षा व्याज पण मिळतं आपल्याला. म्हणून डेट फंड्स मध्ये जर का हे पार्क केले ना, तर कुठेतरी क्लायंटला एक 5 ते 7.5% मध्ये कुठेही रिटर्न्स येऊ शकतात. एनी टाइम विड्रॉएबल असतात, म्हणजे कधीही विड्रॉ करू शकतात. त्याला एक्झिट लोड नसतात. सो त्याचाही ऍडव्हान्टेज क्लायंटला मिळतो. आणि पार्शल विड्रॉल्स घेता येतात. म्हणजे तू आता जमा केले 3 लाख रुपये आणि तुला फक्त हवेत 25,000, सो 25,000 रिडीम होतील आणि त्याच्यावरच आपल्याला टॅक्सेशन येणार आहे. सो हा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल. आणि मी जेव्हा क्लायंटला विचारते ना 500ची नोट फेकून दे, क्लायंट काय बोलणार, काय वेडी आहे बाई, असं काय, असं कोणी फेकतं का पैसे? पण आपण जे असे पैसे आयडिल ठेवतो बँक्सला, आपण शेवटी तेच करतोय. आपल्याला 50-100, मी तर नेहमी सांगते माझ्या मुलांना बर्गरची पैसे सुटले, जर का 300-600 रुपये मिळाले आपल्याला तर काय हरकत आहे. बरोबर. यू शुड ऑलवेज कीप दिस अमाऊंट्स इन अ म्हणजे ऍसेट्स. म्हणजे आपल्याला काय माहितीये, थोडक्यात पैशाला पैसा मल्टिप्लाय करता आला पाहिजे. त्यांना ज्यांना हे गणित जमलं ना, ते कुठल्या कुठे, म्हणजे तू म्हणशील बिझनेसमॅन का वरती गेले, कारण का त्यांना माहिती होतं कसं माझ्या 1 रुपयाला मी 2 रुपये जोडू शकतो. बरोबर. ते आपल्याला गणित कळलं, आपण कुठेही थांबणार नाही. आपलं लाईफस्टाईल ना साधं इन्कम असलं तरी ते वरतीच जाणार आहे. तुमचा असा फोकस बघितलाय मॅम मी, की तुम्ही म्हणता लोकांना मजा करा, एकदमच असं लाईफ जगू नका. तुम्ही पैसे कमवतायत तर ते कशासाठी? बरोबर. घराच्या बाबतीत पण तुमचं तसंच आहे, तर ते काही एक्झाम्पल द्या ना. आणि ते तुम्ही तसं का सांगतात? म्हणजे तो वर्ड हा ऐकलाय की नाही मला माहित नाही, यो लो, यू ओनली लिव्ह वन्स. खरंच आपलं लाईफ इतकं अनसर्टन झालंय ना, तू जॉबच बघ किंवा आपलं साधं आपण कुठेतरी ट्रॅव्हल करतोय, काय होईल काही सांगता येत नाही. ह्याच्यात फक्त फ्युचरच बघत बसलो तर कुठेतरी आत्ताचा प्रेझेंटच मिस आउट होईल. बरोबर. म्हणजे आत्ताचं एक एक्झाम्पल झालं, माझ्या एका क्लायंटनी आत्ता ना 2 BHK घ्यायला निघालेला मुलुंडला पिरामल ह्याच्यात डेव्हलपर्सकडे. आणि मग मला जस्ट नेहमी माझ्याशी काही क्लायंट कन्सल्ट, काही कार लोन असो, होम लोन असो, काही गोष्टींमध्ये वी आर व्हेरी ट्रान्सपरंट विथ द क्लायंट्स. तो मला एक फोन आला की प्रज्ञा काकी मी ना घर घेतोय आणि ही इज इन्व्हेस्टिंग विथ मी सिन्स 18 years. म्हणजे त्याच्या अगोदर आई वडील आणि नंतर तो, तर त्यामुळे इज व्हेरी क्लोज टू मी. तर मग मी म्हटलं काय, व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. मला म्हणतो मग मी 2 BHK बुक करतोय. मी म्हटलं अरे तुझा तर 2.5 कोटीचा पोर्टफोलिओ आहे, वाय इज यू आर प्लॅनिंग फॉर अ 2 BHK, यू शुड गो फॉर 4 BHK. तो काय म्हणतोय उगीच काय वायफळ. म्हणजे म्हटलं अरे कधी तुझ्यासारखी मुलं नाही येणार तर कोण. बायको त्याची क्रू मेंबर आहे, शी इज अर्निंग गुड. तो स्वतःच खूप चांगल्या पोझिशनवर आहे, तो मॅनेजमेंट स्टुडंट आहे आणि आता चांगल्या पगारावर चांगल्या पोझिशनवर आहे. म्हटलं घ्यायलाच पाहिजे, आता तू आज एन्जॉय नाही करणार तर कधी करणार. त्याचे म्हणजे आई वडील त्याच्या बरोबर असतात, सो म्हणजे फॅमिली पण मोठी आहे. असं करत क्लायंट बुक दॅट 4 BHK. आता सांग त्याला काय आनंद असेल. म्हणजे त्याला कळलं की माझे जे पैसे मी सेव्ह केले त्याचा मी उपभोग पण करतोय. आणि दिस इज हॅज हॅपन्ड विथ, म्हणजे असे मल्टिपल एक्झाम्पल्स आहे विच आय कॅन गिव्ह यू. म्हणजे दादरचे एक एक्झाम्पल होते, शी वॉज म्हणजे चांगली SIP होती त्या बाईची, तिचे होते आणि नवऱ्या खर्च करायचा. सो तिचे सगळे पैसे 70,000ची SIP चालायची माझ्याकडे आणि कॉर्पस वॉज डिसेंट. आणि दादरला घर घ्यायला निघाली 1 RK. ती तिचे मिस्टर आणि तिची मुलगी आणि कधीतरी सासूसरे येऊन जाऊन असायचे. मी म्हटलं 1 RK मध्ये कसं तू संसार करणार सांग. तू एकदाच खेचशील, स्वतःला ताणशील, थोडंसं कठीणही जाईल. मला SIP नाही थांबायची, मला माझे पैसे नाही काढून द्यायचे. म्हटलं अरे हे पैसे काय, आपण जर का आपलं हे चालूच राहिलं, तू आणि माझं जर का रिलेशन राहिलं, पैसे हे वाढणारच आहेत. म्हणजे आय विल सी टू इट दॅट तुझा जसा पगार वाढतोय तू इन्व्हेस्टमेंट वाढवते आणि कसे फंड्स वगैरे हे माझ्या हातात आहे.
ते करत तिने BHK घेतलं. घरात तुला बिलीव्ह नाही होणार, फक्त तिचे सासू सासरे, तिचे आई वडील आणि मला आमंत्रण होतं वास्तुशांतीचं. कारण का तो जो सॅटिस्फॅक्शन होता ना, म्हणजे ती नेहमी सगळ्यांना सांगते की प्रज्ञामुळे आज हे घर झालंय. फक्त मी तिला एक पुश दिला तिच्याच टॅलेंटने आणि तिच्या ह्याच्याने. ऑफकोर्स आम्हाला 1 वर्षाची SIP थांबवावी लागलेली त्या पिरियडला. म्हणजे कारण का कसं होणार ना, पैसे पण काढावे लागले. म्हणजे ती घेणार होती 89 लाखचं घर, ते आम्ही जवळजवळ 140चं घेतलं. सो खूप ताणावं लागलं दोघांनी नवरा. इट वॉज म्हणजे फर्स्ट इयर वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, बट आय न्यू दॅट क्लायंट इज व्हेरी फोकस्ड, व्हेरी डिसिप्लिन. तिने एक जॉब हॉप केला, तिचा लगेच सॅलरी जवळजवळ 1.5 वाढली आणि SIP तिने परत जी होती तशीच व्यवस्थित सुरू केली. आता कुठेही काही प्रॉब्लेम नाही, पण घर होऊन गेलं ना तिचं. घर होऊन गेलं. फक्त कसं आहे माहितीये का, एक्झॅक्टली दुसरं पण उदाहरण आहे. म्हणजे क्लायंट म्हणतील असं, हे कॉन्फिडन्स येतो क्लायंटला की अरे ह्या मॅडम तर मला मदत करू शकतील. पण आता मी जस्ट रिसेंटली मला एक कॉल आलेला आणि त्याच्यात त्यांना क्लायंटचा पगार 98,000चा, वाईफची होम मेकर. क्लायंट म्हणतोय, मी सगळं कॅल्क्युलेशन्स वगैरे टाकले, क्लायंटचा ना 68,000चा EMI, 15-16 हजारांचा खर्च आणि त्याला 2 मुलं आहेत, त्याचे 10,000, 5-5 हजार दोघांची फी दोन्ही मुलांची. कुठेही वायफळ खर्च नाही, EMI आणि घर खर्च. पण क्लायंटला ना लिटरली त्यांचा इयर एंड, मंथ एंडला त्याचे जे बॅलन्स होता तो निगेटिव्ह जायचा. आता तू सांग, हे गणित जर का मी आधी बघितलं असतं, मी सांगितलं असतं आत्ता घर नाही घ्यायचं, आधी डाऊन पेमेंट आपण तयार करायची, थोडंसं डिले करा. कारण का आता कसं होतं माहितीये, हे किती वर्ष चालणार आहे मला माहिती नाही. म्हणजे आणि कसं आहे, दोघांचा पगार असता तर एकाने तरी सस्टेन केला असता. आता उद्या व्हायचा जॉब गेला, काही अनसर्टनिटी आली, तू बघ किती तोंडावर पडेल. सो तिथे मग आम्ही अवॉइड करायला सांगतो. आणि IT आता जे चाललंय, इट्स व्हेरी इन्सिक्युअर जॉब्स. सो अशा वेळेस मग आम्ही सांगतो की थोडं डिले करा तुमचं घर घेणं. सो जेव्हा क्लायंट्स आपल्याला कन्सल्ट करतात ना, आम्ही प्रामाणिकपणे सांगतो हे नाही, मोठं घर घेतलं तरी चालेल, तुम्ही म्हणजे आत्ता नाही 2-3 वर्षांनी घ्या. तिसरं एक एक्झाम्पल मी तुला सांगते. आदल्या दिवशी संध्याकाळी बुक केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ची माझी अपॉइंटमेंट घेतली आणि माझ्या ऑफिसला आले. नवरा बायको खूप केल्यानंतर लगेच डिले नाही. माझे 6 महिन्यात आमचं टार्गेटच होतं. त्यांनी 6 महिन्यात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करत होते. ते जवळजवळ 2.25 लाखाची SIP दोघं मिळून डेट फंड्स मध्ये, कारण का घर त्यांना त्या वर्षातच घ्यायचं होतं. सो आम्ही कुठेही रिस्क नव्हती घेतली, ते डेट फंड्स मध्ये पार्क करत होतो. जसं बुक केलं, मला टोकन अमाऊंट दिले 50,000 ह्याला डेव्हलपरला, आणि माझ्याकडे आले. आणि मग मला कळलं ठाण्यातच आमच्या आशारच्या प्रोजेक्टवर, आणि मला सांगतायत आम्ही बुक केलं मॅडम, छान 1 BHK वगैरे असं तसं. आणि नंतर कळलं पार्किंगच नाही घेतलं. मी म्हटलं असं नाही चालणार, आपलं 1 BHK नंतर आपण 2 BHK वर शिफ्ट होणार होतं, पार्किंग शिवाय तुम्ही घर कसं विकणार. मी तसंच म्हटलं आता इथून डायरेक्टली त्या बिल्डरकडे जायचं, जे काय पार्किंगचे पैसे आहेत ते अरे कसे आणायचे मॅडम. म्हटलं आपण ते बघूया, पण तुम्ही आत्ता घर घ्यायचं, आत्ता जाऊन पार्किंग बुक करायची. सो ह्या ज्या कन्व्हर्सेशन्स असतात ना, तुम्हाला वाटतं फायनान्शियल प्लॅनरची काय गरज आहे, फंड तर आम्हाला पण निवडता येतात. हे फंडच्या स्पेसिफिक नाही, हे बिहेवियरच्या स्पेसिफिक आहे. आणि ते जे गायडन्स तुम्हाला मिळतो की किती लोन घेऊ, किती डाऊन पेमेंट करू, मी लोन क्लिअर करू का, मग मी कसं करू, हे जे डिस्कशन्स असतात, दॅट मेक्स युअर मनी ग्रो फास्टर. तिथे आम्ही मदत करतो. कारण का माझा पण 2200-2300 क्लायंटचा बेस आहे. कोणी कुठे चुका केल्या त्यांनी दुसऱ्यांना चुका होण्यापासून मी वाचवतात. एक्झॅक्टली. कारण यू आर द फर्स्ट इन्फ्लुएन्सर म्हणता येईल मला असं, फायनान्शियल प्लॅनर, की जे घर घ्यायला सांगतात की घ्या घर, खुश राहा, चांगल्या घरात राहा, मनाला मारू नका. कारण आपण पैसा कमवतोच मॅम की आपल्या फॅमिलीला चांगली लाईफ मिळण्यासाठी, आणि आपण तो पैसा वाचवून मग तो एंड ऑफ आपल्या याच्यात आपल्या मुलांना ट्रान्सफर करून द्यायचा. आणि मुलं काय म्हणजे त्यांना किंमतच नाही करणार, किंमत नाही करणार ना, शेवटी सगळंच आयतं मिळालं. काय होतं, अशी मुलं डिप्रेशन मध्ये पण जातात. म्हणजे काय, आपण न मागताच त्यांना त्या गोष्टी देतोय. कारण का आई वडील दोघंही कमवत असतात, त्यांना एक गिल्ट असतो की मी माझ्या मुलाला वेळ देत नाहीये. अशा वेळेस जर का नीट आपण मुलांना त्याची किंमत पैशांची नाही शिकवली ना, मुलं कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये येतील आणि त्यांना ते फेस नाही होणार तर डिप्रेशन मध्ये जातात. म्हणून त्यांना त्यांचे ज्या जबाबदार आहेत ना, शिक्षण आपली जबाबदारी आहे आई वडिलांची, पण त्याच्यानंतर जे मार्गी लागणं येतं, जे स्वतःचं घर घेणं येतं, स्वतःचे ऍसेट्स क्रिएट करणं येतं, ते त्यांना करू द्या. लागले मदत तर आपण आहोतच. राईट मॅम. इमर्जन्सी फंड ज्याबद्दल आपण बोललो, तर 25,000 ते 35,000 इतका पगार आहे कुणाचा, तर असा व्यक्ती घर खर्च करेल की इमर्जन्सी फंड जमवेल की SIP करेल, काय करेल की इन्शुरन्स विकत घेईल? 25,000 ते 35,000 पगार
असणं म्हणजे काय आपलं चूक, म्हणजे त्यांनाही पूर्ण हक्क असतो त्यांचा इमर्जन्सी फंड. उलट कारण का पगार कमी असतो तर इमर्जन्सी फंड हा त्यांच्यासाठी तर फारच गरजेचा असतो. इम्पॉर्टंट आहे. लगेच होणार आहे का, कारण का खर्च पण तसेच असणार आहे. मग आपण काय करू शकतो, 1000-2000 आधी बाजूला करू शकतो. बोनस आला तर तो टाकू शकतो. टॅक्स रिफंड्स या लोकांना येतात ते पैसे बाजूला करू शकतो. पहिला माइलस्टोन आहे ना आपण 25,000चा ठेवायचा. सेकंड माइलस्टोन आपण 50,000चा ठेवायचा. असं करत 1,00,000 आपले जमा झाले. उद्या LICचा प्रीमियम भरायचा आहे किंवा कुठेतरी वेकेशनला जायचं, ते पण थोडेसे आपल्याला बाजूला झाले की इमर्जन्सी फंडला ना अर्थ मिळतो. फक्त तो अकाउंटमध्ये नाही ठेवायचा, त्याला जर का डेट फंड्स किंवा एखाद्या दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये जिथे आपल्याला शक्यतो डेबिट कार्डचा ऍक्सेस नाहीये अशा ह्याच्यात तर का ते ऑप्शन्स ठेवले किंवा एखादी साधी FD करून ठेवली ना तरी ते इमर्जन्सी फंड्स इंटॅक्ट राहतात, नाहीतर तेही खर्च होऊन जातात. खर्च आहे ना हा खूप इम्पॉर्टंट वर्ड वाटतो मला पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये. आपल्या आयुष्याच्या जर्नीमध्ये लोक आहे ना जोपर्यंत खर्चावर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत त्यांचा पोर्टफोलिओ बनूच शकत नाही मला असं वाटतं. कारण जी लाईफस्टाईल आजकाल लोक जगताय दॅट इज कळतच नाही त्यांना कुठे पैसा जातोय काय जातोय. तुम्ही UPIचं पण एक्झाम्पल दिलं की इतकं पेमेंट करून टाकतो आपण की कळत नाही. जेव्हा खिशातून पैसा द्यावा लागतो ती गोष्ट वेगळी असते, म्हणजे ऑनलाईन समजत नाही. तर खर्च कसा कमी करायचा? आता कसं झालं, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे. म्हणजे पटकन काय दिसलं आपल्याला ते आवडलं आपण घेऊन टाकतो. खरंच गरज असते का? म्हणजे मी माझ्या स्वतःवर पण हा एक्सपेरिमेंट करून बघितलाय. शेवटी बाई आहे, मलाही असं छान छोकी आवडते. कधीतरी ज्वेलरीज दिसते, कधीतरी ड्रेसेसच दिसतात, कधीतरी मॉलमधले सेलच दिसतात. सो नंतर तो विचार मी करायचे, अरे मी हे आणलं पण हे कितींदा वापरलं किंवा ते बाजूलाच जाऊन पडलं वर्षभर. मग असं करत करत ना मी स्वतःच्या माझ्या माइंडला ट्रेन केलं की हे आपलं काही बरोबर गणित चालत जात नाहीये. हे फक्त मला त्यावेळेस सुखद आनंद देतोय. पण हे जर का मला मी आतापासून मी कसं करते माहितीये, मी 2दा-3दा जर का मला काहीतरी इंस्टाग्रामवर आवडले किंवा मी काहीतरी ऑनलाईन Amazonवर किंवा फ्लिपकार्टवर मला काही गोष्ट आवडली, मी खरंच एक आठवडा त्याला पुश करायला बघते, डिले. त्याच्यातनं मला कळतं की मला ही गरज पुढच्या आठवड्यात पण वाटते का, काही मला त्याच्यात काही माझ्या करिअरला, माझ्या स्वतःच्या अपब्रिंगिंगला, माझ्या कॉन्फिडन्सला काही बुस्टअप मिळणार आहे तरच ती वस्तू घेते, नाहीतर त्याला डिले करून टाकते. नंतर UPI मध्ये पण मी बऱ्याच त्या माझ्या रील्समध्ये सांगितलंय की UPI जेव्हा तुम्ही ऍक्सेस करतात ना तेव्हा आपल्याला तिथे नोट्स हे लिहिता येतं. तिथे तुम्ही इझिली टाकू शकतात की ही माझी नीड्स आहे का, ही माझी वॉन्ट आहे. N आणि W. महिन्याच्या अखेरला एकदा चेक करून घ्या की हे मी नीड्ससाठी वापरले की हे मी वॉन्ट्ससाठी. आपल्याला कळणार आहे की आपले 60 ते 70% पैसे आहेत ना हे वॉन्ट्सला जातात. आणि तसं करत पण माझ्या क्लायंट्सनी आपले खर्चांवर नियंत्रण आणायला सुरू केलंय. नंतर क्रेडिट कार्ड ज्यांना बॅलन्स जमत नाही त्यांना सरळ सांगते की क्रेडिट कार्ड्स आहेत ना शक्यतो मॉल्स वगैरे वगैरे जाताना कमीच वापरा. अगदी जिथे तुम्हाला असं वाटतं की पॉइंट्स मिळत आहेत आणि हे खर्च माझे दर महिन्याचेच आहेत, इलेक्ट्रिसिटी बिल झालं किंवा ज्या तुम्हाला म्हणजे रेग्युलर खर्चांसाठी आणि तिथे पॉइंट्स पण आपल्याला अक्युमुलेट होणार तिथेच वापरा. उगीच वायफाय आणि मिनिमम ड्यूजवर येऊ नका. असं जे लोक प्रॉपरली त्याचं नियंत्रण आणि कॅशमध्ये पैसे वापरायला सुरू करा. म्हणजे हे जगाच्या वेगळं जायला सांगत नाही. ज्या लोकांना ह्याचा त्रास आहे, नीट बजेट करता येत नाहीये, खर्चांवर नियंत्रण करता येत नाही, त्याच लोकांनी जर का जमत नसेल तर 1 महिना फक्त कॅश विड्रॉल करून कॅश वापरायला बघा. कधी कधी चेंजच नसतो म्हणून आपण ती वस्तू घेणार नाही. कधी कधी आपल्याला अरे माझे एवढे पैसे संपले, मी एवढे काढलेले, तर त्या फिलिंगनी पण काही काही लोक खर्च कमी करतील. आणि तसे करत आहे ना छोटे छोटे असे एक्झाम्पल्स आहेत ज्यांनी आता आज मोठा कॉर्पस, म्हणजे ते नेहमी म्हणतात मॅडम कुठे होतो आणि मी आज कुठे आलोय, म्हणजे एवढा फरक पडला. म्हणजे बरेच आता मी एका रीलमध्ये सांगितलेलं, माझी एक क्लायंट आहे श्रेया म्हणून, आणि लिटरली ना अशी दररोज ओला उबरनी ट्रॅव्हल करायची म्हणजे जाताना फोर्टला. आणि मग मी तिला सांगितलं की आपल्याला ना फक्त आठवड्यात 3दाच जायचंय, 2दा आपण सेव्हिंग करायचे. असं करत करत क्लायंटनी पहिली 5,000ची SIP सुरू केली, कुठेतरी फिरून आली, त्याच्यानंतर SIP वाढवली कारण का तिला त्याचा अर्थ कळला, आणि आज जवळजवळ तिचा 36 लाखाचा कॉर्पस आहे स्वतःचा. सो हळू म्हणजे कसं आहे, थेंबे थेंबे तळे साचे. आपल्याला तसंच सुरुवात करायची, लगेच सगळं चेंज नाही करायचंय कारण का नंतर मग ती पनिशमेंट वाटणार, मग ते कधीतरी तू ते सोडून देणार. पण थोडं थोडं करत केलं ना आणि मग त्याच्यात गोडी लागली ना, बाकी आम्ही आहोतच ना तुमचे सगळे पैसे मॅनेज करायला. मॅम, कार घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. बरोबर. कार घेताना आपण समजा कुणाचा पगार किती आणि त्याने कितीची कार घ्यावी आणि त्याचं प्लॅनिंग कसं करावं याबद्दल काय सांगाल? कार आता नीट झालेली आहे. म्हणजे पहिलं कसं एक लक्झरी असायची, आता थोडंफार ते फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या म्हणजे
आपल्या स्वतःच्या अपब्रिंगिंगसाठी, आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी ती किती नेसेसरी आहे. फक्त एका स्टेटस मेंटेन करायला घेतोय का त्याचा खरंच आपल्याला उपयोग पडतोय हे बघितलं गेलं पाहिजे. आपल्या पगाराच्या ना अंदाजे 10 ते 15% ह्याच्यावर आपल्या कारची म्हणजे किंमत नसावी. EMI नको फॉर द्यायला एक्झाम्पल, म्हणजे. येस, हा, म्हणजे समजा तुझा 1 लाख रुपये पगार आहे आणि तू 10 ते 15 हजाराचाच तुझा EMI आला पाहिजे. कारण का नंतर आहे ना आपल्याला होम लोन वगैरेचा पण EMI असू शकतो आणि तो जर का 50-60% वर गेले हे खर्च, तर तू बघ ना घराचा खर्च कसा चालणार. म्हणजे जर का तुला कुठलाही EMI, तो कारचा असो तो घराचा असो, जर का तू सफोकेट करतोय ना तर तो तुझा स्ट्रेस लेवल वाढवतोय आणि मग तिथे तुझं अपब्रिंगिंग किंवा तुझं डेव्हलपमेंट नाही होणार आहे, ते तुला स्ट्रेस आणि सफोकेट करणार. बरोबर आहे. सो कारचं तेवढंच घ्यावं जेवढं, म्हणजे एखाद्याला 1.5 लाखाचा वगैरे पगार असेल तर त्यांनी 10 ते 15% हिशोबाने एक 6 ते 9 लाखाची गाडी घ्यावी. त्याच्यातनं पण जर का डबल अर्निंग मेंबर्स असतील, म्हणजे मिस्टर आणि मिसेस दोघंही, तर थोडंसं जास्तचं बजेट ठेवलं तरी चालतं. कारण का एखाद्या जरी जॉब गेला तरी दुसरा थोडंसं आपल्याला सेक्युरिटी, म्हणजे आपल्याला चालू शकेल आपलं घर. सो अशा ह्यानी जर का कारची परचेस ठेवली, त्यातनं पण म्हणजे कार जेवढं लोन तुम्हाला जास्त देता येईल, म्हणजे 30 ते 40% डाऊन पेमेंट आणि बाकीचं लोन करून ते 4 ते 5 वर्षांच्या टेन्युअर मध्ये जर का, कारण कारचं लोन जर का तू बघितलं ना ते कमी इंटरेस्ट रेटवर, कमी होम लोन नंतर 1% जास्त आहे थिंक कारला. तर त्यामुळे आम्ही ते सांगतो की कार लोन काही वाईट नाहीये. तुमचे इन्व्हेस्टमेंट जे असतात ते जरा इक्विटीमध्ये असली तर ते 10 ते 14% मध्ये वाढतात, वेळेस 8-9% तुम्हाला कार लोन मिळतं. तर अशा वेळेस कधी कधी कार लोन इज ऑल्सो गुड, म्हणजे नॉट इट्स अ डेप्रिशिएशन, लोन काही हरकत नाही. ठीक आहे ते लोन PL पेक्षा तरी बरंच आहे. लोक PL घेतात 13-14%. ते तर म्हणजे एक, म्हणजे आपण बॅड लोन्स आणि याच्यावर तेच मग विचारून घेतो तुम्हाला आता की लोन बद्दल आलोच आहे आपण. तर मॅम सगळ्यात खराब लोन कोणते, मला तुम्ही ते सांगा की हे लोन घेऊच नका तुम्ही, असं तुम्ही रिकमेंड कराल. बँक नाराज होतील बट तुम्ही सांगा. म्हणजे अगदी साहजिकच आहे, कारण की क्रेडिट कार्डचे लोन्स म्हणजे आता ते इतके इझिली अवेलेबल होत आहेत ना. म्हणजे तुला एवढूसा पगार पण तुला क्रेडिट जी दिली जाते क्रेडिट कार्ड्समध्ये हे एवढी मोठी मिळतीये आणि ते तर आपल्याकडे नसणारे पैशांची उधळण आहे. आणि मग लोक कसं करतात माहिती, ते स्वाईप करतात दर महिन्याला. जेव्हा त्याचं बिल येतं तेव्हा आपल्याकडे तेवढे पैसेच नसतात ते बिल पेमेंट करायला, मग मिनिमम ड्यूज पे करणं. ते जे ट्रॅप आहे ना, इट्स सो वर्स्ट. मिनिमम ड्यू कसं हानिकारक आहे मॅम, कसं ते तुम्हाला काय होतं, जसं आता फॉर एक्झाम्पल तुला पेमेंट करायचं होतं 50,000, पण तुला मिनिमम ड्यू मध्ये फक्त 10,000 आले, 40,000 तू पे नाही केले. आता 40,000 हे चक्रवाढ दिवसाच्या व्याजाप्रमाणे ते डिपेंडिंग ऑन द क्रेडिट कार्डचे जे पर्सेंटेजेस 18 ते 36% ते तुझं मल्टिप्लाय होत जातं. आणि इट इज सच अ बॅड ट्रॅप की आय हॅव सीन क्लायंट्स ज्यांनी क्रेडिट कार्डचे हे ड्यूज रेग्युलर न भरल्यामुळे नंतर पर्सनल लोन उचललं, नंतर गोल्ड लोन उचललं आणि असं करत करत जे जमिनीवर होते ना ते लायबिलिटीज मध्ये घुसले. म्हणजे आम्ही आधी सांगतो की बाबा तुम्ही आधी हे क्लिअर करा, त्याच्यानंतरच माझ्याकडे कन्सल्ट करू शकाल. कारण का पर्सनल लोन्स, क्रेडिट कार्ड लोन्स हे नेहमी आधी क्लिअर करावे. होम लोन इज अ गुड लोन, कारण का त्यांनी ॲसेट क्रिएट होते. कार लोन ऑल्सो इज नॉट अट अ व्हेरी हाय म्हणजे इंटरेस्ट रेट, सो दॅट कॅन बी कन्सिडर्ड. बट क्रेडिट कार्ड्स आणि तुझे पर्सनल लोन्स हे पहिले क्लिअर केलेच पाहिजेत क्लायंटने. क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन हे खूप खराब असतात, खूपच. ओके. आणि ते ऍप थ्रू काही लोक लोन घेतात, ते ऐकलंय का मॅम तुम्ही? काही लोक ऍप थ्रू, ते तर खूपच मोठा ट्रॅप वाटतो मला. कारण म्हणजे मला थोडंसं लोकांना सांगायचं पण आहे की मी असे एक्झाम्पल पाहिले मॅम की त्यांना इतकं ब्लॅकमेल केलं जातं, ते जेव्हा ते नाही देऊ शकत लोक ते पेमेंट, त्यांचे फोटोज म्हणजे मॉर्फ करून रिलेटिव्हजला पाठवले जातात, रिलेटिव्हजला धमक्यांचे फोन दिले जातात. हे जे ऍपवाले जे आहेत ना, तर असे काही एक्झाम्पल पाहिले तुम्ही? आता तरी माझ्या क्लायंटच्या संपर्कात असं काही आलेलं नाही. म्हणजे बऱ्याच असे काही म्हणजे फ्रॉड स्कीम्स मध्ये क्लायंटनी इन्व्हेस्ट केलेत. पण इव्हन डिजिटल गोल्ड मध्ये पण असे ऍप्स आलेले आहेत जिथे लोक डिजिटल गोल्डच्या नावाने इन्व्हेस्ट करतात आणि ह्या जे ऍप्स असतात हे फ्रॉड्स निघतात. सो थोडंसं ना आजकाल कसं आहे, आपलं वर्ल्ड जेवढं म्हणजे पुढे चाललंय पुढच्या दिशेने, तेवढे हे एथिक्स सगळे संपलेले आहेत. तिथे ना कुठेतरी असे काहीतरी लालच देऊन क्लायंटला आपण म्हणजे ट्रॅप मध्ये येतात. तर आपल्याला थोडंसं आपलं सेन्स ऑफ ह्युमर, म्हणजे आपलं
नॉलेज वापरलंच पाहिजे ते म्हणतो ना मॅम आपण की प्रलोभ म्हणजे लोभ, अतिलोभ मग आपल्याला पूर्ण संकटातच घेऊन खरंय, जातो. खरंय. त्यातला तो पार्ट आहे. खरं. एफडी करतात भरपूर लोक. बरोबर. एफडी म्हणजे जसं पूर्वज लोक जे होते आपले म्हणजे वडील वगैरे, तर ते म्हणायचे एफडी, तेव्हा SIP नव्हतं, म्हणजे माहित नव्हतं त्यांना म्युच्युअल फंड. तर एफडी बद्दल काय मत आहे तुमचं? जसं तू म्हणाले पूर्वज FD करायचे. आता तेव्हा तुला आठवतंय का किती, म्हणजे आता मी कारण का बघितलेलं आहे, माझ्या वडील वगैरे FD मध्ये इन्व्हेस्ट करायचे, 10 ते 12% FD द्यायची. आणि आधी. महागाई किती होती माहिती, 5 ते 6%. बरोबर आहे. आता ते लोक ना रिअल रिटर्न कमवायचे 5 ते 6%. म्हणजे काय, आपलं महागाई 5 ते 6%, आपल्याला मिळते 10%. मधला गॅप जो होता तो त्यांना इंटरेस्ट म्हणजे पॉझिटिव्ह जायचा त्यांचा पैसा. आताचं कसं झालंय माहितीये का, FDचं व्याज आहे 7 ते 7.5%. त्यातनं पण जो टॅक्सेबल ब्रॅकेटमध्ये येतोय तो तर 5 ते 5.5% फक्त FD मध्ये कमवतोय. त्यातनं महागाई येते 7.5 ते 8%. आपल्या रिटेलवाल्यांना जी महागाई फेस होते, एज्युकेशन इन्फ्लेशन तर 10 ते 12%. बरोबर आहे. अशा ह्याच्यात जर का तू FD मध्ये पैसे गुंतवत राहिला ना, तर कुठेतरी ते तू जास्त रिस्क घेतोय पैसे संपण्याची. म्हणजे आम्ही आजकाल सिनियर सिटीजन्सना पण सांगतोय की म्हणजे तुम्हाला पीस ऑफ माइंड पाहिजे, पण ह्याचा अर्थ तुमचे सगळे पैसे डेट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जायला पाहिजेत का, तर असं नाहीये. आपल्याला थोडंसं बायफर्केशन आलं पाहिजे. आम्ही त्याला ना बकेट स्ट्रॅटेजी म्हणतो. ओके, बकेट म्हणजे स्ट्रॅटेजी. काय करायला सांगतो आम्ही क्लायंट्सला, की सगळं एकाच बकेटमध्ये नाही पाहिजे, कारण का दॅट्स अ रिस्की आहे. म्हणजे हे तुझं ऍसेट अलोकेशन आलंच नाही ह्याच्यात. तर तुम्ही काय करू शकतात, म्हणजे 5 बकेट्स आम्ही सांगतो क्लायंटला घ्यायला. एक तुझं शॉर्ट टर्म साठी, म्हणजे कारण का तुला पैसे इन्व्हेस्ट करतोय म्हणजे पैसे लागणारच आहेत. मग असे जे पैसे असतात जे कधीही लागू शकतात, ते अगदी डेट फंड्स आणि तुझ्या FDच्या सारख्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये तू ठेवून टाकू शकतो. नंतरचं तुझं जे पुढचं म्हणजे 2 ते 3 वर्षांचे पैसे हे सेकंड बकेटमध्ये ठेवावे. त्याच्यात तू हायब्रिड, बॅलन्स ऍडव्हान्टेज असे व्यवस्थित म्युच्युअल फंड मधल्या कॅटेगरीज आहे ते त्याच्यात टाकावे. थर्ड जे ऍसेट असतं हे आम्ही सांगतो, तुम्ही जर का फ्लेक्झी कॅप, इंडेक्स फंड्स, हे जर का लार्ज कॅप फंड्स हे जर का ठेवले तर तिथे तेवढं अग्रेशन नसतं, तेवढी रिस्क नसते, रिटर्नही खूप जास्त येत नाहीत, पण रिस्कही तेवढीच असते. तर त्यामुळे थर्ड बकेट ते ठेवावं. चौथं बकेट तुमचं मिड कॅप वगैरे फंड्सचं, जिथे तुम्हाला रिस्क असते पण एक म्हणजे लिमिटेड रिस्क असते. स्मॉल कॅप आणि सेक्टरला सगळ्यात जास्त रिस्क असते. तर शेवटचं बकेट ते ठेवावं, जिथे तुम्हाला ट्रेडिंग करायचंय, इक्विटी करायची आहे, क्रिप्टोज टाकायचे, तर हे शेवटच्या बकेटमध्ये ठेवावं. असं जेव्हा ते 5 बकेट्समध्ये आपले पैसे डिवाइड होतात, आम्ही सिनियर सिटीजन्सचं पण थोडंफार असंच करतो. ओके, म्हणजे मेजर अमाऊंट त्यांची हायब्रिड्स आणि डेटमध्ये जाते, बट त्यांचं 30 ते 40% आम्ही इक्विटीमध्ये ठेवतो. आणि जसं इक्विटीमध्ये चांगले गेन्स मिळतात ते परत डेटमध्ये येतात. असं करत क्लायंटचे सिस्टमॅटिक विड्रॉल्स वगैरे अगदी ब्युटिफुल चालतात. परफेक्ट. म्हणजे त्याला थोडंसं टेक्निक लागतं. ऑब्व्हियसली ते कोणते चूज करायचे, काय ते सगळं, केव्हा टाकायचं आणि केव्हा काढायचं ते खूप इम्पॉर्टंट आहे. एखाद्याला म्हणजे 35,000 ते 45,000 रुपये अर्निंग आहे. बरं. आणि अशा व्यक्तीला वाटतंय की यार मला पण अर्ली रिटायरमेंट घ्यायची आहे. भरपूर लोकांचं आजकाल स्वप्न झालंय अर्ली रिटायरमेंटचं. त्याचं तुम्ही अर्ली रिटायरमेंट करू शकतात का? अर्ली रिटायरमेंट स्वप्न हे बघितलं पाहिजे, कारण का ते बघितलंच नाही तर आपलं होणार पण नाहीये. सो जेव्हा तुला ना असं तू हे अर्ली रिटायरमेंटचं एक फोकस दाखवतो, आपल्याला ती फायर फिगर म्हणजे मला किती अमाऊंटनी रिटायर व्हायचंय, ते आपल्याला जेव्हा फायर फिगर कळते, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल 50,000चा खर्च आहे, मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे जवळजवळ 6 लाख होणार आहेत. आणि ते आपल्याला किती वर्षात अटेंड करायचे आहेत, सो म्हणजे अंदाजे एक 3 कोटीचा कॉर्पस लागू शकतो. बरोबर. सो ही फायर फिगर झाली. आता म्हणजे मल्टिप्लाय बाय 25 केले आपण त्याला. ज्यांना चांगलं रिटायर व्हायचं त्यांनी 50ने मल्टिप्लाय करावं. सो असं करत आपण 5 ते 6 कोटीचा कॉर्पस, डिपेंड्स ऑन द क्लायंटचं लाईफस्टाईल. हे जेव्हा कळतं आपण त्या दिशेने त्यांना चालायला सुरू करायला सांगतो. म्हणजे पहिले तर 5-10 हजाराची SIP बाजूला करायला सुरू करा. आपला पगार तिथेच 35-40 हजारावर राहणार नाहीये. आपण जेव्हा अशी दिशा सुरू करतो ना, कुठेतरी माइंडला पण ते मॅनिफेस्ट होतं, कुठेतरी एकदम स्वतःला अर्ज होतो की नाही मला हे एवढ्या वर्षात टार्गेट करायचंय. तुला बघ चांगला जॉबमध्ये इतर ग्रोथ मिळेल, तू जॉब हॉप करशील. असे करत आहे ना क्लायंट्सची 5-10 हजारांनी SIP सुरू केली ना, ती कधी 40-50 हजार होते, कधी 90-1 लाख होते, हे क्लायंट्सला सुद्धा कळत. तसं करत क्लायंट बरोबर अर्ली रिटायरमेंट टार्गेट करतात.
आणि ते मी बघितले बऱ्याच क्लायंट होतं म्हणजे ते असं नाही की होत नाही. अगदी कितीतरी क्लायंट्स आहेत आमचे, म्हणजे मी Correct. कितीतरी इव्हन येणाऱ्या क्लायंट्सनी पण आम्ही बघितलंय, म्हणजे बरेचसे आपल्या दुबई क्लायंट्सांना, कारण का सिटिझनशिप त्या कंट्रीची नसते, हो. मग ते इंडियात लवकर यायला बघतात. तर आम्ही 5 ते 6 वर्षात, बिकॉज दे आर इन्व्हेस्टिंग अ लिटल हायर अमाऊंट, आम्ही त्यांचे बऱ्यापैकी कॉर्पस जमा केलेले आहेत. आणि हे इझिली पॉसिबल आहे. फक्त बरोबर. डिसिप्लिन पाहिजे, स्टेपअप पाहिजे आणि एक राईट अप्रोच पाहिजे, राईट माइंडसेट पाहिजे तुझं. करेक्ट. मॅम, होम लोन घेताना हे किती असलं पाहिजे? म्हणजे घर घेतोय एक व्यक्ती, 1 कोटीचं घर बघतोय, बरोबर. तर इतक्या पगारवाल्या लोकांनी, म्हणजे दोघांचा मिळून तुम्ही कन्सिडर करा, नवरा बायकोचा मिळून, जर घरामध्ये इतका लाख पगार येतोय तर तो 1 कोटीचं घर घेऊ शकतो आणि त्यातला तो EMI इतक्याचा करू शकतो. बरं, 60चा फॉर्म्युला सांगते मी. समजा तुला 1 लाखाचा पगार आहे, हा, तर तू मल्टिप्लाय बाय 60 म्हणजे तू 60 ते 65 लाखाचं घर घेऊ शकतो. हा, हे इझी कॅल्क्युलेशन आहे. आता तू म्हणशील हे असं का, तर 1 लाखाचा पगार येतोय, आपण 15 ते 20 लाख डाऊन पेमेंट करणार, म्हणजे 50-1 लाखाचं लोन घेणार. 50 लाखाचं लोन म्हणजे अंदाजे 45 ते 40 हजाराचा EMI आला. 20-25 हजार आपल्या घराचा खर्च, आपल्या मुलांचा एक 10-1 हजार खर्च, आपल्या लाईफस्टाईलवर 10,000 खर्च, आणि 15 ते 20 हजाराचं आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही करताच आली पाहिजे. कारण का लोन काय असतं माहिती, लॉंगर टर्म लायबिलिटी असते. त्याच्यात तू म्हणशील मी पुढे जाऊन माझ्या मुलांचं शिक्षणाचं बघीन, माझं रिटायरमेंटचं नंतर बघीन, असं होत नाही. सो ही कमिटमेंट असते लॉंग टर्म साठी. त्यामुळे 45 to 50% जर का तुझं लोन अमाऊंट असेल ना, सो यू आर स्टेबल. त्याच्यावरती जर का तुझं गेलं लोनची पर्सेंटेज, की मग तुला ना कुठेतरी सफोकेशन सुरू होतं आणि स्ट्रेस होतो, आणि त्याच्यामुळे मी बघते लोकांना खूपच त्रास होतोय. म्हणजे बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं मॅम, की टॅक्स हा जो पार्ट आहे भारतामध्ये, भरपूर लोक टॅक्स वाचवण्यासाठी भरपूर काही गोष्टी करतात. बरोबर. तुम्ही काय सांगाल एक चांगलं बिझनेसमॅन लोकांसाठी? मी जास्त विचारतोय कारण ते जास्त टॅक्स वाचवतात. तर तुमचं काय रिकमेंडेशन असतं की टॅक्स भरावा का जास्त? कारण मी काल एक पॉडकास्ट बघत होतो, थोडा बाहेरचा होता. ते म्हणत होते की मला टॅक्स भरायला आवडतं, मी पहिलेच टॅक्स भरून देतो, कारण मला असं वाटतं की मी टॅक्स भरल्यानंतर मग मी अजून जास्त काम करतो. तुमची सायकोलॉजी काय याच्या मागची, टॅक्सच्या मागची? म्हणजे तू सामान्य माणसाला विचारशील तर त्यांना टॅक्स पेमेंट ही लायबिलिटी वाटते. आहेच, अर्थातच आपण गव्हर्नमेंटला देतो, आपल्याला त्याला काही उपभोग करता येत नाहीये. बट तू बघ ना, तू जास्त टॅक्स भरतोय म्हणजे तू जास्त प्रोग्रेस करतोय, असं का माइंडला आपण ट्रेन नाही करत? म्हणजे मी कितीतरी लोक बघतीये, ते मी 20 लाखाच्या वरती इन्कम नाही दाखवत. मी म्हटलं का, तर GST बसेल. हा, मी 1 कोटीच्या वरती मी ITR शो नाही करत, कारण का मला 35% म्हणजे सरचार्ज लागेल. मी म्हणते तुम्ही तेवढा ब्रॅकेट, म्हणजे तुम्ही 1% ऑफ इंडियन पॉप्युलेशन मध्ये जाताय. टॅक्सच भरायचा आहे का आपल्याला? तर तसं नाहीये, पण आपला प्रोग्रेस पण तर आपण करतोय. आपल्या प्रोग्रेसच्या ऍड येत नाहीये. आणि जेवढं तुझं ITR मोठं होत जाईल, स्ट्रॉंग होत जाईल, तेवढंच तुला बिझनेस लोन, तुला म्हणजे क्रेडिट्स लोन मिळतील, आणि तुझं प्रोग्रेस पण तसाच होणार आहे. तू कुठेतरी स्वतःला रेस्ट्रिक्ट करशील की मी GSTच घेणार नाही, मी माझा ITR मोठा दाखवणार नाही, तर तुला काय करतं, तू ब्लॅक करतोय पैसे. म्हणजे तुम्ही उगीच फालतू खर्च करतात कुठेतरी, कारण का तुम्हाला ते ITR वर शो नसतात करायचे. मग ते पैसे पूर्ण 100 रुपये आपले वेस्ट झाले. हेच आपण 30-35% टॅक्स दिला असता तर आपले 65 रुपये सेव्ह नसते का करता आले? बरोबर. सो सिम्पल लॉजिक आहे. टॅक्सच्या जागी ते जाऊन द्यावे. आपले फ्युचर कसं सेक्युअर करता येईल, आपल्याला सेव्हिंग्स करून, आपल्याला बॅलन्स लाईफ जगून, त्यासाठी टॅक्स भरणं हे आपल्याला, म्हणजे त्याला काही सॉल्युशन नाहीये. सो आपल्याला ग्रोथ जर का करायची आहे लाईफमध्ये, तर टॅक्स हा भरावाच लागेल. बरोबर. आता मी अजून एक कॉन्ट्रास्ट प्रश्न विचारतो, की कुणाला टॅक्स वाचवायचा आहे तर काय काय विकत घेतल्याने टॅक्स जास्त वाचतो, किती टक्के वाचतो, त्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे जसं घरामध्ये आपण म्हणतो की 1.5 लाखावर मिळतं. कसं होतं, हा पॉइंट आहे ना 2 वर्षापूर्वी अगदी व्हॅलिड होता, कारण का तेव्हा ओल्ड रिजाईम मध्ये लोक आपले टॅक्स फाईल करायचे. आता काय झालंय, ओल्ड रिजाईम आणि न्यू रिजाईम असे 2 रिजाईम्स आलेले आहेत. त्याच्यात तू बघशील तर ओल्ड रिजाईम मध्ये आपल्याला 1.5 लाखापर्यंत आपलं घर जेव्हा घेतलं त्याचं प्रिन्सिपल पेमेंट्स, मुलांच्या शाळेची फीज, LICs, टर्म FDs, ह्या सगळ्यांमध्ये 1.5 लाखाचं आपल्याला सूट मिळायची. त्याच्यानंतर आपण जे घर घ्यायचो त्याचा जो इंटरेस्ट पोर्शन जायचा त्याला 24B सेक्शनच्या अगेन्स्ट आपल्याला 2 लाखापर्यंत एक्झेम्पशन मिळायचं. म्हणजे टॅक्स आपला तेवढा कमी होऊन जायचा. त्याच्यानंतर आपल्याला जे आपण मेडिक्लेमचे पैसे भरायचो प्रीमियम, त्याच्यात आपल्याला 80D अंडर आपल्याला तेवढं रिलीफ मिळून जायचं. मुलांच्या शिक्षणाला जे आपण इंटरेस्ट भरायचो त्याच्या 80E मध्ये आपल्याला डिडक्शन मिळायचं. सो असे बरेच HRA डिडक्शन्स वगैरे मिळून आपला जे टोटल टॅक्स ब्रॅकेट आहे तो एकदम कमी यायचा. आता काय होतंय, आम्ही जे
इव्हॅल्युएट करून बघतोय ओल्ड रिजाईम आणि न्यू रिजाईम. न्यू रिजाईमला ना ह्यांनी मोठा लिमिट दिलेला आहे 12 लाखाचा आणि 75,000चा स्टँडर्ड डिडक्शन फॉर सॅलरी. तर त्याच्यात त्यांना बहुतेकदा असं जाणवतंय की क्लायंटला न्यू रिजाईम बरा पडतोय. म्हणजे एवढे सगळे डिडक्शन दाखवून सुद्धा कधी कधी आपल्याला न्यू रिजाईम कडे जायला लागतंय आणि मग हे डिडक्शन्स काहीच वापरले जात नाहीयेत. सो कधी कधी मी क्लायंटला सांगितलंय उगीच लॉक इन वाले प्रोडक्ट्स जिथे आपण पैसे अडकून बसतोय असे काही प्रोडक्ट्स घेऊ नका. टॅक्स जे 12 लाखाच्या नंतर जे म्हणजे 1275 नंतर जे बसतायत टॅक्स ते सरळ पे करा आणि आपले सेव्हिंग्सवर फोकस द्या. कारण का आपल्याला टॅक्स भरला नाही भरला आपल्याला अर्ली रिटायरमेंट किंवा रिटायरमेंट येणारच आहे. आपल्याला किड्स एज्युकेशन येणारच आहे. एवढं महाग होतंय किड्स एज्युकेशन. त्याच्यावरच येणार आहे मॅम. हा मग नंतर आपले वेकेशन्स येणार आहेत. आपल्याला कार घ्यायची, आपल्याला चांगलं लाईफ जगायचंय. याच्यासाठी आपल्याला सेव्हिंग्स हे भाग आहे. सो टॅक्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. आम्ही जेव्हा क्लायंटशी कन्सल्ट करतो आम्ही सांगतो त्यांना काय काय करता येईल. थोडंसं 19-20 आपल्या ITR मध्ये कसं करता येईल ते आयडियाज देतो. बट ऍट द सेम टाइम फोकस ऑन युअर सेव्हिंग फ्युचर. म्हणजे तुमचं त्यातनं तुला म्युच्युअल फंड मध्ये खूप सुंदर कन्सेप्ट आहेत. कॉल टॅक्स हार्वेस्टिंग आणि एक टॅक्स डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे काय तर पहिलं टॅक्स हार्वेस्टिंग. टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय माहितीये गव्हर्नमेंटने ना म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्टने आपल्याला 1.25 लाखापर्यंत पर पॅन पर इयर ऑन इक्विटी कॅपिटल गेन्स ओव्हर 1 इयर आपल्याला 1.25 लाखापर्यंत एक्झेम्पशन असतं. एखाद्या माणसाचा कॉर्पस समजा 8 लाख झालाय आणि 5 लाख रुपये टाकलेले आणि 8 लाख रुपये म्हणजे 3 लाखाचं त्याला व्याज आहे. त्याच्यातनं त्या वर्षी सगळे पैसे काढून घेतले पूर्ण 8 लाख तर त्याला 1.25 लाख मायनस होतील आणि बाकीच्या त्या 6.5 लाखावर त्याला टॅक्स लागेल. नाही 3 लाखाचा त्याला गेन्स होता. ओके 3 लाख मधनं 1.25 लाख गेले म्हणजे फक्त 1.75 वर 12.5%. हेच जर का त्यांनी 2 वर्षात ते डिवाइड केलं म्हणजे ह्या वर्षी पण मी 1.25 लाखाचा गेन कॅप्चर केला, नेक्स्ट इयर पण मी 1.25 लाखाचा गेन कॅप्चर केला आणि माझी परचेस प्राइस रिसेट करून घेतली. हे क्लायंटला आम्ही टेक्निकली समजावतो जेव्हा ते 1-to-1 वर कन्सल्ट करतात. तर आपल्याला ना जेव्हा खरंच पैसे लागणार आहेत ना तेव्हा ते अगदी त्याची टॅक्स लायबिलिटी कमी जाते. आणि हे जर का नवरा बायको, आई वडील, मुलगा आणि आई, वडील आणि मुलगी असं जेव्हा डिवाइड केलं ना तर 2 पॅनवर 3 पॅनवर हे टॅक्स लायबिलिटी बरीच कमी करता येते. सो क्लायंट जेव्हा कनेक्ट करतात आम्ही हे त्यांना बरोबर टिप्स देतो. ही झाली टॅक्स हार्वेस्टिंग ही कन्सेप्ट. त्याच्यानंतर आलं तुझं टॅक्स डायव्हर्सिफिकेशन म्हणजे पर पॅनचं मी तुला जे सांगितलं की 1.25 लाखाचं जेवढे पॅन्स मध्ये आपण ते डिवाइड करू तेवढं आपल्याला ते डिडक्शन्स जास्त मिळतील आणि आपली टॅक्स लायबिलिटी कमी होऊन जाते. सो हे 2 फायदे क्लायंटने इझिली टॅक्स कमी करण्यात इन्व्हेस्टिंग मध्ये. परत जेव्हा तू घर घेताना जर का तू म्युच्युअल फंड मधनं विड्रॉल घेतोय आणि फर्स्ट आणि सेकंड होमवर तू जर का हे पैसे परत रिइन्व्हेस्ट होत आहेत तर तिथे कुठेतरी 54F सेक्शन वापरता येतो क्लायंटला आणि जे काही गेन्स असतात ते कम्प्लिटली सेट ऑफ करता येतात अगेन्स्ट द परचेस ऑफ द हाऊस. तर हे बऱ्याच क्लायंट्सला ह्याच्याबद्दल माहिती नसतं. हे CA पण त्यांना प्रॉपरली गाईड करतात किंवा आम्हीही सांगतो की आता हे तुम्ही पैसे जे काढताय हे अगेन्स्ट दॅट सेक्शन तुम्हाला ते टॅक्स नाही लागणार. सो जेव्हा क्लायंट्स आपल्याशी कन्सल्ट करतात आम्ही त्यांना प्रॉपरली गाईड करता टॅक्स बद्दल. मॅम जेव्हा घर घेतलं जातं आणि मग येतो पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट जो लेडीज साठी जास्त इम्पॉर्टंट असतो इंटेरियर करायचंय घराचं. ती म्हणजे इंटेरियर शिवाय घरभरणी पण नाही करत आज. बरोबर. तर त्याच्यासाठी लोक टॉपअप करतात. होम लोन असलं SBIचं तर त्याला टॉपअप करतात. तर ते योग्य आहे का आणि त्याला किती इंटरेस्ट वाढतो? बरोबर. आजकाल ना टॉपअप लोन तुला हार्डली होम लोन पेक्षा 1% जास्त इंटरेस्टवर मिळतात. जर का तुला खरंच तुझ्याकडे म्हणजे तू अगदी लोन ताणून घेतलंय आणि तुला इंटिरियर कारण का बेसिक इंटिरियर तर लागेल म्हणजे घरात जायचंय आणि किचन मॉड्युलर किचन नाहीये, सोफा नाहीये, बसायला नाहीये आणि तुझे कबर्ड्स नाहीये तर लोक ते करणारच. सो जेव्हा तुम्हाला म्हणजे अगदीच काही सॉल्युशन नसतं तर आम्ही सांगतो की टॉपअप लोन घ्या. फक्त टॉपअप लोनचं काय असतं माहितीये का ते जर का होम लोन एवढं मोठं 10 इयर लागलं ना तर तेवढ्या वर्षांची कमिटमेंट येणार आहे तुला आणि यू विल पे अननेसेसरी बिगर इंटरेस्ट. खूप इंटरेस्ट निघून जातो. सो जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच घ्या आणि जेवढं सफोकेट नाही होणार तेवढं. म्हणजे त्याच्यामुळे मला स्ट्रेस होतोय, मी माझा खर्च कसा करू, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी कसं मॅनेज करू, ह्या ज्या का टेन्शन येत असतील किंवा माझा जॉब गेला तर काय, तर मग अवॉइड करा. नाहीतर तुमच्या दोघांचा पगार आहे, तुमचं व्यवस्थित सगळं मॅनेज होतंय आणि तुमच्याकडे कंटिंजन्सीज इमर्जन्सी फंड्स इन प्लेस आहेत तर अशा लोकांनी नक्कीच टॉपअप कन्सल्ट करू शकतात.
होम लोन घेतल्यानंतर त्याला जर लवकर रिपे करायचंय तर त्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल लोकांना, की तुमचं असं मत आहे की होम लोनवर जर सगळ्यात कमी इंटरेस्ट आज लागतोय, कारण हे एकच लोन असं दिसतं की ज्याच्यावर कमी इंटरेस्ट आहे, आय थिंक गोल्ड लोनला पण कमी आहे बट होम लोनला वाटतो, तर मॅम तुम्ही काय सांगाल, रिपे करावं की चालू द्यावं? ह्याच्यावर आहे ना, हा डिबेटेबल क्वेश्चन आहे. कारण का तुझ्या किती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, लायबिलिटीज आहे, ह्याच्यावर पण डिपेंड करतं. एक अगदी सिम्पल मॅथ्स क्लायंट्सनी समजून घ्यावं. होम लोन जे असतं ते 7 ते 8% इंटरेस्ट असतो. आपण जे इन्व्हेस्ट करत असतो आणि ते जर का इक्विटी मार्केट्समध्ये किंवा जास्त इंटरेस्टच्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये जर का ते इन्व्हेस्ट होत असतील तर तिथे आपल्याला कुठेतरी एक 10 ते 14% रिटर्न मिळण्याचे चान्सेस असतात. बरोबर आहे. तर त्या ह्याच्यात होम लोन 7-8% आहे, हे 10-12% आहे. म्हणजे आपण पैसे जास्त नाही कंपाऊंड करतोय. मग अशा वेळेस तू जर का ते इन्व्हेस्ट केलेस ना तर तुझा मोठा कॉर्पस होतो, बऱ्यापैकी सायझेबल कॉर्पस होतो. वेरएस तुझं होम लोन तुझं व्यवस्थित पण कधी कधी ना क्लायंटला पीस ऑफ माइंड नसतं, रात्री शांत झोप लागत नाही, मला लायबिलिटीज आहे ही फिलिंग असते. अशा क्लायंटनी मात्र होम लोन किंवा जॉब अनसर्टन आहे तर अशा क्लायंटनी जर का होम लोन क्लिअर केलं तरी चालतं. पण मी एक एक्झाम्पल देईन इथे, सुंदर एक्झाम्पल आहे ते. 50 लाखाचं होम लोन आणि माझ्याकडे सपोज 50 लाख आहेत. हे आपण एक हायपोथेटिकल घेतोय. आता समजा तू ते होम लोन क्लिअर केलं तर तुझे 50 लाख फ्री आणि तुला जे काही ईएमआय होता तर तू तो सेव्ह करणार आहे एसआयपी मध्ये. हा नॉर्मल लोकांची मेंटॅलिटी असते. पण समजा हे 50 लाख आपण इन्व्हेस्ट केले आणि साधे तुला 12% पण व्याज आलं 20 वर्षांसाठी, तर हा जर का कॉर्पस आहे ना तू बघशील तर हा जवळजवळ 20 वर्षांमध्ये एक खूप डिसेंट म्हणजे जवळजवळ 3 कोटीचा कॉर्पस बनू शकतो. तर ते तुझ्या होम लोनचा जो इंटरेस्ट जाणार होता तो हार्डली 50 लाखाचा जाणार होता. वेरस तू जवळजवळ एक 3 ते 4 पट एक्स्ट्रा त्याच्यापेक्षा पैसे जमा केलेस तर तिथे तुला तो मोठा इम्पॅक्ट जाणू शकतो. सो शक्यतो क्लायंटला आम्ही सांगतो की जर का तुम्हाला अफोर्ड होत असेल ना ईएमआय जाऊन द्या आणि इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्याच्यासाठी ना ब्युटिफुल कॅल्सीज आम्ही रिलीज केलेत माझ्या वेबसाईटवर. ओके, वेबसाईट काय नाव? माझं pactfinancials.in. हे जे आपल्याला प्रश्न पडतात ना की मी अर्ली क्लोजर करावं का, मी बाय करावं का रेंट करावं माझं घर, कधी घर घ्यावं, या नंतर म्हणजे नॉर्मल कॅल्सीज कसे असतात, मी एवढ्याची एसआयपी केली, मी एवढ्या वर्षांनी माझा एवढा अचिव्हमेंट होणार, त्याच्यात मी स्टेपअप केली तेवढ्यानी, असं नाही होत. तू एसआयपी करतो ना तुला खर्च पण येणार आहेत आणि तुला बोनस आणि एक्स्ट्रा अमाऊंट पण येणार आहेत. मग आम्ही ना हे सगळे ऑप्शन्स क्लायंट्सला त्या कॅल्सीज मध्ये दिलेत, जिथून क्लायंटने आपलं वय टाकावं, आपली अमाऊंट टाकावी, किती टक्के आपल्याला व्याज मिळू शकतं हा अंदाज घ्यावा, त्याच्यात किती ऍडिशनल मध्ये मध्ये पैसे टाकू शकतो आणि जसं कार घ्यायचे तर किती कुठे कुठे विड्रॉल टाकू शकतो, त्याच्याने एक्झॅक्टली क्लायंटला कळतं की मी अर्ली रिटायरमेंट घेऊ शकतो की. एसडब्ल्यूपीचे पण कॅल्सीज आम्ही असेच ठेवलेत, कारण का लोक काय करतात, मॅडम माझे ना 3 कोटीचं कॉर्पस आहे, मी समजा 1 लाख महिन्याला काढले, माझे किती वर्षात संपणार आहे. अरे पण 1 लाख काढता काढता उद्या समजा फ्रीज बिघडलं, उद्या समजा एसी रिपेअर आणला, मी वेकेशनला जातोय, याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे काढणार आहात तुम्ही, तेही प्रोव्हिजन आपल्याला टाकता आलं पाहिजे. म्हणून आम्ही ना असे कॅल्सीज डेव्हलप केलेत आमच्या वेबसाईटवर. नक्की आपल्या प्रेक्षकांना आपण नक्की मी लिंक त्यांना डिस्प्लेला आताही दिसत असेल लिंक, आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहेत, जर तुम्हाला जायचं तुम्ही जाऊन लगेच चेक करू शकता. खूप उपयोग पडतो. मॅम आता तुम्ही बघताच आहे की आपण आता हिंजवडीमध्ये तर आयटी सगळं इथं, तुमच्या मुंबईत पण आयटी तर अनसर्टेनिटी आहे, घाबरलेत लोक. होम लोन या समजा कुणी आता घर घेत आहे आणि तो काहीतरी लोन करणार आहे, बट त्याला असं वाटतंय की काहीतरी माझी प्लॅनिंग हवी. म्हणजे जर लोन घेतल्यानंतर जर समजा जॉब चालला गेला, त्यासाठी तुमचं काय प्लॅनिंग असतं, त्यासाठी तुमच्याकडे काही आहे का प्लॅनिंग, की त्या लोकांना कमीत कमी ती भीती तरी नको. इथेच तुझे खरे तर इमर्जन्सी कंटिंजन्सीज प्लॅन आउट होतात. पण काय होतं माहितीये, लोक ह्याला खर्च कन्सिडर करताना फक्त आपल्या घराचा खर्च बघतात. ईएमआयचं प्लॅनिंग अशा लोकांनी वेगळं ठेवावं. म्हणजे जे 3 ते 6 महिन्यांचे पैसे आपण बाजूला करतोय ना ते 6 ते 12 महिन्यांचे करावे. त्याचं कॉर्पसच वेगळं ठेवावं, कारण का जॉब आजकाल पटकन नाही लागत आहेत, ती पोझिशन मिळत नाही, तो पगार पॅकेज मिळत नाही. सो तिथे कधीतरी तुम्हाला ना 6 ते 8 महिने पण होऊ शकतात, वर्ष पण जाऊ शकतो, जर का आपल्याला म्हणजे आपल्याला वेटिंग पोटेन्शियल असलं पाहिजे. मग तिथे हा जो कंटिंजन्सी हा वेगळाच ठेवावा आणि तो
जवळजवळ एक 8 ते 9 महिन्यांची कंटिंजन्सीज तरी मिनिमम असली पाहिजे त्याच्यात. Correct. ते तुम्हाला त्या stressful पद्धतीने जाणार नाही. तरच ते व्यवस्थित होईल. आणि आजकाल ते आम्ही बऱ्याच क्लायंट्सला रेकमेंड सुद्धा करतो. म्हणजे आम्ही त्यांचे जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग होते ना त्याच्यातच हे बाजूला हे पैसे करायला त्यांना भागच पाडतो. हो का? ओके. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात जसं पीपीएफ झाली, सुकन्या योजना जी मुलींसाठी आहे, बरोबर पीपीएफ आहे, बरोबर. अशा योजना किती फायदेशीर आहेत मॅम? इतक्या वर्षापासून अशा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स चालत आलेल्या आहेत म्हणजे आणि दे आर व्हेरी सेक्युअर्ड. फक्त तिथे काय माहितीये का फ्लेक्झिबिलिटी नाहीये. म्हणजे काय ह्यांना ना खूप मोठं लॉक इन असतं. म्हणजे पीपीएफ घेतला तर 15 वर्षांचं लॉक इन, सुकन्या समृद्धी पण 15 वर्ष भरायची, 21व्या वर्षी मॅच्युरिटी, टॅक्स फ्री असतात. अगदी वाईट आहेत का तर नक्कीच असाव्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये, पण त्याचा ना बॅलन्स असावा. म्हणजे मी कसं सांगते माहितीये, आता समजा 1.5 लाखाचा आपण इन्व्हेस्ट करतोय, सो 1.5 लाखामधनं 75 सुकन्या समृद्धीमध्ये टाकले, 75,000 मी माझ्या एखाद्या प्रॉपर इक्विटी किंवा मिड कॅपच्या फंडमध्ये टाकले, तर ह्याचा जो कॉर्पस बनेल ना हा खूप मोठा बनणार आहे. इकडचा मोठा बनेल, येस, कारण म्युच्युअल फंडचा मोठा बनेल, खूपच मोठा बनणार ऍज कम्पेअर टू इकडं. पण इथे कसं होतं माहितीये का, लोकांचा लगेच मोठा प्रश्न कसा येईल की मॅडम त्यावेळेस जेव्हा माझ्या मुलीला शिक्षणाला पैसे लागतील आणि मार्केट पडलं तर मी काय करणार. 18 वर्षानंतर मार्केटचा हा पॅटर्न लोकांना काय कळत नाही, कसं काय आहे माहिती. माहितीये का, हे अनुभव नाही ना घेतलाय. सो आणि होऊ शकतं, म्हणजे ह्याला काही आपण नाकारता असं येत नाही नाही. म्हणू कोविड शकत. कधी असं एकदम अचानकच आला. सो इथे तुम्हाला बॅलन्स केलं तर आपल्याला एक सर्टन इन्कम पण येणार. कारण का फरक बघतो. आता जसं सुकन्या समृद्धीचं एक्झाम्पल घेतलं आपण, याची मॅच्युरिटी आपण 15 वर्ष भरतो, 21व्या वर्षी आपल्याला मॅच्युरिटी मिळणार आहे. ह्याचे फक्त 66 लाख होतात. वेरस तू जर का तेच पैसे आपले जर का म्युच्युअल फंडमध्ये सेम कॅल्क्युलेशन्सनी बघितले तर कुठेतरी ते 1,25,00,000च्या आसपास जातात. म्हणजे देर इज अ सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन बोथ ॲसेट्स. बरोबर आहे. त्यातनं तुम्ही म्हणणार मार्केट पडलं तर काय ते 1,25,00,000 करायचे, असं नाही होत. मी म्हटलं ना पिरियडिक रिव्ह्यूज, रेग्युलर रिव्ह्यूज आम्ही क्लायंट्स बरोबर करून घेतो. तर आता जसं माझ्या मुलाचं शिक्षण होतं, 2 वर्षात मला माहिती होतं तो कॅनडाला शिकतोय, 45 लाख अंदाजे 50 लाखाचा खर्च होता. जेव्हा तो खर्च त्यावेळेस जीव होता ना, त्याच्या 6 महिने ते वर्षभर आधीच ते पैसे आपले डेटला पार्क झालेले. म्हणजे तो कंटिंजन्सी जाता पण माझा एक क्लायंट, त्याचा मुलगा न्यूयॉर्कला रटगर्स युनिव्हर्सिटीला शिकतोय, तर तिकडे आम्ही त्याचे जे 65 लाख त्याचा खर्च येणार होता तो आधीच आम्ही जसं मार्केट पिकअप घेतलं, त्याला डिसेंट रिटर्न्स दिसले, बघितलं नाही की मार्केट वरती जाईल का खालती, सरळ पैसे बाजूला करून घेतले. सो आपण ती सेफ्टी नेट क्लायंटला देतो. म्हणजे आणि परत आपले गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये पण आम्ही नाहीच सांगत, असू द्या तुमचं मेंटल पीस. तू मला विचारशील मी करीन का, तर मी नाही करणार. तुम्ही नाही करत? नाही, मी नाही करत. बिकॉज यू नो की म्युच्युअल फंड विल गिव्ह यू मोर. माझा अभ्यास आहे ना त्याच्या, अभ्यास आहे, राईट. त्यामुळे आणि आम्ही फंड सिलेक्शन करताना भरपूर अभ्यास करून देतोय, तर त्यामुळे शक्यता तर चुका होणार नाही. बरं चुकलो तर 6 महिन्यांनी परत रिव्ह्यू होणार आहे आमच्या पोर्टफोलिओ. बरोबर आहे, करेक्ट. मॅम, मुलांच्या फीस बद्दल बोलायचं होतं. म्हणजे हा तुमचा प्रश्न नाहीये, मी तुम्हाला चुकीचं विचारतोय, बट मला हे इन जनरल डिस्कस करायचं होतं. मॅम, तुम्ही फीज पाहिली का? 1,00,000 रुपये सिनियर केजीची फी मॅम. 1,00,000 रुपये. माझं अख्खं शिक्षण झालं 1,00,000 रुपयांमध्ये. म्हणजे इंजिनिअरिंगला लागले ते वेगळे, बट 12वी पर्यंत. ही जवळजवळ आहे ना, आपण 10-12% असं इन्फ्लेशन म्हणतोय, पण हे जवळजवळ 12 ते 15% वाढतंय. आता तू हे तर तुझं इंडियाचं शिक्षणाचं तू ग्राफ दाखवलाय, विच इज ऑल्सो एस्केलेटिंग ॲट अ व्हेरी हाय म्हणजे इंटरेस्ट. बट मी आता मुलाचं शिक्षणाचं तुला सांगते. डॉलरची मजा बघ. माझ्या क्लायंटनी जेव्हा मुलगा म्हणजे 92ला डॉलर होता, 92ला, तेव्हा ते पैसे सगळं ते झालं, शिक्षणाचे पैसे वगैरे आम्ही इतके लागतील हे सगळं केलं. 20 ते 25 ह्या वॉरच्या सिच्युएशनमध्ये 20 ते 25 दिवसात 92 वरनं 97 वर डॉलर आला. म्हणजे माहितीये जो 10 ते 12% अप्रिसिएशन. बरोबर. म्हणजे इन्फ्लेशन, एज्युकेशन फीज मधली इन्फ्लेशन 10 to 15% आणि डॉलर मधनं व्होलेटिलिटी 10 to 15%. म्हणजे पैसे बघ कितीने वाढले. आणि हे आपण फेस करतोय. म्हणजे आणि आजकाल काय होतं, हायर मिडल क्लास सगळ्यांना कसं वाटतं, नवरा बायको दोघंही नोकरी करतात, माझा मुलगा चांगला शिकावा, म्हणजे अब्रॉडमध्ये ऍटलिस्ट मास्टर्सला तरी जावा. आता जेव्हा तुम्ही ते लक्षात ठेवा, 25-30 हजार आत्ताचे कॅल्क्युलेट करतायत, ते पुढे जाऊन 1 ते 1.5 कोटी जाणार आहेत. बरोबर आहे. आत्ताच सध्या जर का US मध्ये शिकवायचं झालं ना मुलांना, मी माझ्या मुलाच्या वेळेस मी बघत होती, इट वॉज कॉस्टिंग अस समवेअर अराउंड 1.25 CR to 1.5 CR.
1.5 कोटी काय मस्करी फॉर MS. फॉर ए मास्टर्स 2 वर्षांचा खर्च, कारण का 65 ते 70 लाख हा Fees. खर्च येतो. बापरे. आणि आपली मुलं तर कम्फर्ट झोन मध्ये वाढलेली असतात, पटकन काही तसं एक्झॅक्टली, आपण त्यांना जास्त रेस्ट्रिक्ट पण करणं हे होऊन सो जातं. तेवढा म्हणजे इम्पॅक्ट येतो. आणि तो तू बघ एस्कलेट, म्हणून लोकांना सांगतो की प्लॅन नीट आखून घ्या, समजून घ्या काय फिगर्स येणार आहेत आपल्या फायरच्या, आपल्या किड्स एज्युकेशनच्या. तर हे अंदाज तरी असला ना, मग आपण विचार करू शकतो एज्युकेशन लोन घ्यायचं का, किती घ्यायचं, आतापासून कसं प्लॅनिंग करायचं, तर ते सोपं जातं क्लायंटला. मॅम, गोल्ड आणि सिल्वर यामध्ये लोक पैसे इन्व्हेस्ट करत होते. बरोबर. मोदीजी आले, मोदीजी बोलले नका करू. तो एक वेगळा मुद्दा असू शकतो देशाचा. बरोबर. याच्यात डिजिटल पण आलेलं आहे आता, की डिजिटली पण आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. तुमचं याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? खूप वर्षांपासून ती परंपरा आहे आपल्या घरात गोल्ड आणि सिल्वर हे, कारण का काय माहितीये का, हे हेजिंग इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे उद्या काही वॉर सिच्युएशन्स आल्या, अनसर्टनिटी आले, तर इट कॅन ऍक्ट ॲज अ हेज. फिजिकल गोल्ड जे स्वतःला ज्वेलरी लागते, नक्की फिजिकल गोल्ड घरात असलं पाहिजे, त्याला काही सेकंड ओपिनियन असं नाहीये. पण जेव्हा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आपण बघतो ना, तर तिथे आपण डिजिटल जे आम्ही एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणतो, ETFs, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरचे गोल्ड नाही, ETFs मध्ये ते पैसे असले तर चांगले पडतात, कारण का तेवढं अप्रिसिएशन आपल्याला, जसं गोल्ड अप्रिशिएट करेल त्या हिशोबाने, आणि गोल्ड ही FD पेक्षा बेटर अप्रिशिएट होतं. गेल्या वर्षात गोल्डनी खूप छान रिटर्न दिले, जेव्हा इक्विटी मार्केट्सने बिलकुल रिटर्न. अशा वेळेस ना आम्ही क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड, सिल्वर, फॉरेन इक्विटीज, इंडियन इक्विटीज आणि डेट हे टाकतो. म्हणजे 5 फंड्स घेतले ना तरी हे कॉम्बिनेशन हे असणारच क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये. त्यातनं काय होतं माहितीये का, आता एकदम नवीन कन्सेप्ट आलेत. गव्हर्नमेंट रिलीज करते EGR, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स. आज अजून म्हणजे बऱ्याचशा ऍप्समध्ये ते इम्प्लिमेंट नाही झालंय. तर तिथे ना तुला डीमॅट मधनं EGR म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स हे घेता येतील. जसं गोल्ड अप्रिशिएट होत जाईल, तुला त्याच्यातनं इधर तुला पाहिजे तर कॅश घेता येईल, किंवा तुला त्यावेळेस सोनं पाहिजे तर सोनं सुद्धा घेता येईल. पण आपल्याला ती सांभाळण्याची लॉकर चार्जेस, मेकिंग चार्जेस ह्याचे काही लागणार नाही. सो EGR आय विल डेफिनेटली रेकमेंड. अजून हे कन्सेप्ट आली आहे, पण ती अजून बऱ्याचशा ऍप्समध्ये इम्प्लिमेंट नाही झाली. सो लगेच क्लायंट्स नाही घेऊ शकणार त्याला. अगेन एक एक्झाम्पल द्यायला तुला मला आवडेल, माझ्या मुलीचं. मला म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांचं स्वप्न असतं आपल्या मुलीला चांगलं लग्नात किंवा जे काही म्हणजे ऑर्नामेंट्स द्यावे. मी मुलीला अगदी ती 2nd इयर असल्यापासून ना तिची 2000ची SIP त्याच्यात सुरू केलेली गोल्ड फंडमध्ये. तेव्हा एक नवीन गोल्ड फंड रिलीज झालेला आणि बऱ्याच ट्रेंडिंग होतं म्हणजे त्या काळात. आणि ती हळूहळू वाढवत गेली. आता तू बघ ना, आता त्याचा एक रिसेंट कॉर्पस झालाय. आता मी बघते माझ्या मुलीला गोल्डमध्ये सडनली अट्रॅक्शनच नाहीये. जेव्हा बघावं डायमंड, इमिटेशन ज्वेलरी किंवा काहीतरी वेगळं, म्हणजे आता त्या काळात जेव्हा तिचं लग्न होईल, व्हाईट गोल्ड का प्लॅटिनम का डायमंड का गोल्ड, हे काय आवडेल हे सांगता येत नाही. उद्या मी ते सरळ पैसे माझे ते ज्या SIP सुरू केलेली त्याच्यातनं लिक्विडेट करीन, तिला पाहिजे ते तिने घेऊ दे. आता हेच जर का मी ज्वेलरी घेत बसली असती, गोल्ड घेत बसली असती, आणि तिला गोल्डमध्ये इंटरेस्टच नाही, परत मला गोल्ड विका आणि तिला जे पाहिजे ते ऍसेट म्हणजे ज्वेलरी करा. सो कधी कधी ना हे गोल्डचे फंड जे SIPs असतात, दॅट वर्क्स ब्युटिफुली वेल देअर. खूप छान कनेक्ट करतात ते. करेक्ट, राईट. मॅम, म्युच्युअल फंड आहे, FD आहे, तर ऍसेट अलोकेशन जेव्हा येतं तर तुमचा विचार काय असतो, तुम्ही ते कसं करतात? ऍसेट अलोकेशन खूपच महत्वाचं प्ले करतं. लोक खूप लाईटली घेतात त्याला. म्हणजे कसं होतं, मी जेव्हा आम्हाला ऑनलाईन कॉल्स वगैरे येतात किंवा क्लायंट्स भेटायला येतात, त्यांचे पोर्टफोलिओ जेव्हा आम्ही बघतो ना, 3 मिड कॅप 2 स्मॉल कॅप, पैसे लागणार 2 वर्षात. आणि तू बघितलं 2023 पासून 2026 रिटर्न्सच नाहीये. सो आता लोकांना त्या ऍसेट अलोकेशन जे आम्ही ओढून सांगायचो की ऍसेट अलोकेशन हे असलं पाहिजे. सो आपल्या पोर्टफोलिओमध्ये ना इमर्जन्सी फंड्स म्हणजे डेट कॅटेगरी आली, नंतर तुझे हायब्रिड कॅटेगरी आली, नंतर तुझं गोल्ड आलं, तुझं इक्विटी आलं, तुझं रिअल एस्टेट आलं, आणि तुझे इंटरनॅशनल ग्लोबल एक्सपोजर्स आले. हे सगळं तुझ्या पोर्टफोलिओमध्ये असलंच पाहिजे. आता तू साधं तुम्ही आपण जेवतो बघ ना, रोज आपल्याला तेच जेवण दिलं, आपल्याला म्हणजे आहारच मिळणार नाही, आपल्याला न्यूट्रिशनच मिळणार नाही. तसंच इन्व्हेस्टमेंट्समध्ये ना ऍसेट अलोकेशन तेवढाच इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मग ते क्लायंटच्या रिस्क ॲपिटाईटवर, त्याचा एज फॅक्टरवर, त्याला अर्निंग्सवर, त्याची अनसर्टनिटी, हे सगळं बघून हे सगळे जे फॅक्टर्स मी म्हणाली, डेट,
हायब्रिड, नंतर तुझं गोल्ड, नंतर तू इक्विटी आणि म्हणजे ऑफकोर्स रिअल एस्टेट आणि इंटरनॅशनल. आजकाल इंटरनॅशनल एक्सपोजरवर आम्ही बरंच रेक्स म्हणजे देतो, क्लायंटचा सजेस्ट करतो. कारण का गेल्या 2 वर्षात मी बघितलंय जेव्हा इंडियन इक्विटीज परफॉर्म होत नव्हते तेव्हा इंटरनॅशनल इक्विटीज वर परफॉर्मिंग क्वाईट वेल. आणि थोडक्यात गोल्ड सुद्धा, गोल्ड आणि सिल्वर. सो आता हे कॉम्बिनेशन क्लायंटच्या पोर्टफोलिओ 5 फंड असतील तरी हे कॉम्बिनेशन देतोय. म्हणजे क्लायंटला काहीच टेन्शन नाही राहत. हे सगळं एक्सपोजर म्हणजे समजा इंडियन इक्विटीजने नाही परफॉर्म केलं तर हे बाकीचे 2 फंड्स परफॉर्म करतील. इंडियन इक्विटीज परफॉर्म करतील तेव्हा हे थोडेसे खाली येतील. पण आपला टोटल पोर्टफोलिओ एकदम स्टेबल राहतो, एकदम स्टेबल. तुम्हाला अशी लोक विचारतात का मॅम कधी कधी तुमच्याकडे आल्यावर की मॅम मला ना खूप श्रीमंत व्हायचंय, मी काय करू? सगळ्यांची स्वप्न आहेत, अगदी काय चुकीची आहेत अशी. बरोबर आहे. एवढं अनसर्टन आणि एवढी आजकालचा म्हणजे तू बघ ना स्टाईल, की एवढ्या 1.5 तास जायचे, 1.5 तास यायचे, 3 तास तर बिचारे ट्रॅव्हल करतायत. कोणाला नाही वाटणार की लवकर रिटायर व्हावं वगैरे. तर हे चुकीचं स्वप्न नाहीये, पण पॉसिबल आहे का लगेच? कारण का जेवढे तुम्ही उपाय त्याच्यात करून बघाल ना, म्हणजे थोडक्यात काय, हे पॉन्जी स्कीम्स, गेट क्विक रिच स्कीम्स, ह्याच्यात मी बघितले क्लायंटचे पैसे बुडालेले आहेत. सो ह्याला काय मार्ग आहे तर एक डिसिप्लिन म्हणजे शिस्त असली पाहिजे आपल्याला, पेशन्स आपल्याला असला पाहिजे आणि एक दिशा असली पाहिजे थोडक्यात, की मला कुठे पोचायचंय. आणि म्हणजे लाईफ जेव्हा बोरिंग असतं ना तेव्हाच काहीतरी अचिव्हमेंट होते. आणि जिथे तुम्हाला फास्ट गती दिसेल ना तिथे तुम्ही कुठेतरी माती फसणारच आहे. अतिशय बरोबर आहे. तर त्यामुळे थोडंसं तिकडे आम्हाला क्लायंटला ते वळण द्यावंच लागतं की सर ऐसे कुछ होणे नाही वाला आहे. थोडासा पेशन्स हा ठेवावा लागेल. कसं करता येईल? स्टेपअप करा, थोडेसे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ते कमी करा, थोडं डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे जे आवडेल. म्हणजे तू बघ ना, पैसेवाली लोक काय करतात, जास्त लोन उचलतील, त्यांनी मोठं आपलं काहीतरी एक बिल्ड करतात, ऍसेट्स बिल्डअप करतील, आपल्या एज्युकेशनला इम्प्रूव्ह करतील, सेकंड सोर्स ऑफ इन्कम आणतील. सो इथे काय होतंय माहिती का, तू पैशाला पैसा वाढवतोय आणि ते जे करतात ते लवकर रिटायर किंवा ते कुठेतरी एक आपल्याला जी पोझिशन पाहिजे किंवा जी आपल्याला एक स्थिरता पाहिजे ती आणू शकतात क्लायंट्स. आणू शकतात ते. बरोबर आहे. डेफिनेटली खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाला वाटतं की श्रीमंत झाला पाहिजे, पण श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला मेहनत पण तेवढी घ्यावी लागते. कारण का खूप म्हणजे खूप सॅड कॉल्स येतात आम्हाला. मॅम तुम्हाला म्हणजे आता बघायला गेलं तर तुम्ही US मध्ये राहून आलाय, सर इज डुईंग व्हेरी वेल, बरोबर, एवढा सगळा मोठा पोर्टफोलिओ तुमचा आजपर्यंत, बट स्टील यू आर वर्किंग. तुमचं पॅशन आहे, दॅट इज डिफरंट. बरोबर, बट तुम्ही मेहनत घेत आहात. बरोबर. यामागे असं नाही की म्हणजे तुम्ही म्हणजे अर्ली रिटायरमेंट दॅट इज ओके की ते करू शकता, तुम्ही आजही करू शकता. बरोबर. बट मेहनतीला पर्याय नाही आहे. खरं. लोक थोडंसं काय होऊन जातं ना, लोकांना वाटतं की नाही मग मी जर माझा पोर्टफोलिओ दिलाय तर मला आजच्या आज मग तुम्ही काहीतरी असा चमत्कार करून द्या की मग सगळे प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह होऊन जातील. बट दॅट इज नॉट गुड. ते प्लॅन केलं ना तर डेफिनेटली येस. माझे 45-50चे पण क्लायंट्स आहेत. म्हणजे मी इन्स्टामधनं त्यांना, म्हणजे मला तर कळतच पैसे रिडीम करतात तेव्हा इतके सुंदर ना. आता मी इथे बर्ड वॉचिंगला गेलोय, आता मी ग्रीसला आहे, आता मी इटलीला आहे. सो दे आर डुईंग. पण त्यांनी तेवढं त्या पिरियडमध्ये जेव्हा ते अर्निंग होते तेव्हा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेत त्याच्यात. त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले, त्यांना कंपाऊंडिंग करून दिलेत पैशांना, पेशन्स ठेवलाय. सो कसं आपण आत्ताचं लाईफ लीड करतोय, आपल्याला इंस्टाग्रामवर असं म्हणजे ह्यांना काय बोलायला जात आहे, आता मला किती रेस्पॉन्सिबिलिटी. अरे सगळ्यांनाच रेस्पॉन्सिबिलिटीज असतात, पण त्याच्यातनं कसं बॅलन्स करावं ना हे आपल्याला कळलं पाहिजे. बरं तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही आम्हाला अप्रोच करा. आमच्याकडे एवढे क्लायंट्स असतात 10,000चे महिन्याला कमवणारे, अगदी मेट्स माझ्या साध्या, त्या पण 1,000 रुपये बाजूला करतात. त्यांच्याकडे पण गॅस आणि स्टोव्ह येत आहेत, फ्रीज येतोय त्याच पैशातनं. तर सगळं पॉसिबल. आणि कितीतरी लोक मी असं बघते 1.5 आणि 2 आणि 2.5 लाखाचा पगार आहे महिन्याला आणि हार्डली 10,000 पण नाही सेव्ह करतायत. कारण का 2-2, 3-3 घरं घेऊन ठेवलेले असतात, EMI चालू असतात. अगदी काय आपल्या परवड असेल डेफिनेटली घ्या, पण नसेल परवड तर का स्ट्रेस घ्यायचं. एकच लाईफ आहे ना, जगा ना लाईफ. बरोबर आहे. मग तर तिथे बॅलन्स लागणार. थोडं शेअर मार्केट बद्दल बोलू मॅम. बरं. FNO ऐकलं असेल तुम्ही, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने माहिती असेल. मी असे लोक पाहिले ना की ज्यांनी 4 लोकांकडून पैसे उचलले, बरोबर, FNO मध्ये लावले. बरोबर. कारण FNO असं असतं की थर्सडेला, लास्ट वीक ऑफ द मंथला एक्सपायरी असते. पैसे संपून गेले, इतके बँकरप्ट लोक पाहिले मॅम मी. छूट देवाने कोणाला नको करायला, इतके भयानक. तर तुम्ही काय सांगाल FNO? पण मग गव्हर्नमेंट का FNO अलाउ करतं जर माहिती की इतका पैसा डुबतोय तर? FNOचे जो आता बघितलं ना तर गव्हर्नमेंटनी पण त्याचे रेस्ट्रिक्शन आणि लिमिट्स वाढवलेत. म्हणजे आता इतकं सोपं नाही राहिलं ते.
कारण का जेवढे एक्सपिरियन्स ट्रेडर्स पण तू बघशील ना तर तेही तिथे लॉस अडकले. घेत आहेत. सो इट इज नॉट मेंट ॲज सच फॉर न्यू बिगनर्स ऑर द पर्सन्स हू डोंट अंडरस्टँड शेअर मार्केट्स. ट्रेडिंग एक वेळ थोडंसं कमी रिस्की असू शकतो, पण FNOs आर व्हेरी, म्हणजे जेवढं फास्ट आपले पैसे बनतात तेवढेच फास्ट आपण लूज आउट पण करतो. आता काय झालं माहिती, मी आत्ता माझ्याच ऑफिसमधल्या एका मुलाचं आई वडील दे वर इन्व्हेस्टिंग फ्रॉम अ टेलिग्राम चॅनल. टेलिग्राम मध्ये टिप्स यायच्या आणि दे वर इन्व्हेस्टिंग, आणि त्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवलाय जे टेलिग्रामचे ऍडमिन्स आहेत त्यांनी, की आम्ही ह्याच्यात हे ट्रेड लावला आणि आम्हाला एवढा फायदा झाला. त्याच मोमेंटला ह्या आई वडिलांनी ते ट्रेड्स घेतलेत, म्हणजे FNOचे पोझिशन्स घेतलेत आणि त्यांना ह्यूज लॉस. म्हणजे तुला कळलं काय चाललंय इथे, पूर्ण सगळं रॉंग मार्केटिंग आहे, म्हणजे सगळं फेक मार्केटिंग. जर का त्यांना एवढंच कळत असतं तर ते टेलिग्रामचे चॅनल घेऊन बसले असते का? ते स्वतःचं FNOचं आपलं अर्निंग बघितलं असतं ना त्यांनी. स्वतः गेला असतं ना, स्वतः टाकले असते पैसे. आता जसं अवधूत साठे केवढा मोठा, म्हणजे आता मध्ये त्याच्या केवढी चर्चेमध्ये होते. जर का एवढंच त्यांना कळत असतं त्या ट्रेनिंग्स मधनं आणि ह्याच्यातनं, तर लोकांना एवढा लॉस काय होता. आपण लॉस आहे ना कुठे, एक तर बोलायला पण लाज वाटते आपल्याला आणि आपण त्याचे कॅल्क्युलेशन्स पण ठेवत नाही. पण 10 दिवसांचा लॉस आणि 1 दिवसांचा प्रॉफिट, आपण प्रॉफिट बद्दल अगदी प्रॉफिट बद्दल काही लोक डान्स करून सांगतात स्टेजवर, मग त्याच्याने लोक अट्रॅक्ट होतात. म्हणजे माझा एक मित्र आहे जवळचा, त्याने क्लासही लावला होता, मग नंतर असं होतं काय झालं नाही होते. म्हणजे माझे खूपशे जवळचे क्लायंट्स माझे आणि ह्यूज लॉसेस झालेले आहेत. कसं आम्ही सांगितलं तर असं वाटणार अरे यांना म्हणजे म्युच्युअल फंड बायस्ड असतील ह्या, पण जेव्हा स्वतः तुम्ही धक्के घेता ना तेव्हा तुम्हाला ते एक्झॅक्टली कळतं की काय त्याच्यात. इट्स नॉट दॅट इझी. नाहीतर आम्हाला पण व्यवस्थित नॉलेज आहे, आम्ही पण तिथेच पैसे लागले असते. माझे एकही रुपये इक्विटीमध्ये नाहीये. आय कम्प्लिटली इन्व्हेस्ट बाय SIPs. अरे मी काय, फंड मॅनेजर सुद्धा कधी कधी तोच मार्ग निवडतात का. इट्स अ स्टेबल स्टेडी ग्रोथ पॅटर्न विच हॅज बीन एक्सपेरिमेंटेड आणि लोकांना मिळालेत तसे रिटर्न्स. आम्ही आमचे लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे माझं स्वतःचं घर, माझं ऑफिस, माझ्या मुलाचं शिक्षण, माझं स्वतःचं रिटायरमेंट आय कुड इझिली अचीव्ह बिकॉज ऑफ SIPs. तुमच्या ओव्हरऑल फायनान्शियल करिअरमध्ये मॅम, तुम्ही जे सक्सेसफुल लोक आहे तर त्यांची अशी कोणती हॅबिट बघितली आहे की जी तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगाल? सक्सेसफुल इन केस ऑफ मनी, वेल्थ, पोर्टफोलिओ. सगळ्यात महत्वाचं फर्स्ट म्हणजे बजेट. ह्या लोकांचं तू बघ, म्हणजे ना त्यांना एक्झॅक्टली माहिती असतो माझा कुठे काय खर्च जातो. त्याच्यानंतर त्याचं प्लॅनिंग, म्हणजे बिझनेस स्टार्ट करायचं तू काय करतो आधी, बिझनेस प्रपोजल बनवतो. कोणी तू काही करायचं, तो एक स्वतःचा प्लॅन आखणारच. कुठे ट्रॅव्हल करायचं तू बघ आधी आपलं, कुठे जायचंय, कसं जायचं, प्लॅन आउट करणार. सो फर्स्ट प्लॅनिंग, बजेट अँड प्लॅनिंग हे फर्स्ट ह्याला येतं. सेकंड आहे ना, ही लोक कुठेतरी खर्चांवर नियंत्रण करायला बघतात. म्हणजे पटकन काही आवडलं आणि ते घेतलंय तर त्यांना माहितीये की ते वेस्ट जाणार आहेत आपले पैसे, त्याची खरंच किंमत आहे का, ते आपल्या डेव्हलपमेंटला उपयोगी पडतंय का. जसं आयफोन घ्यायचा आहे, तू बघ यंग मुलं लगेच घेऊन टाकतील. ही लोक दोनदा विचार करतील की त्याच्याने माझं डेव्हलप होणार आहे, मला कशात काही उपयोगी येणार आहे का. सो डिलेड ग्रॅटिफिकेशन आपण त्याला म्हणतो. नंतर त्याचा सेकंड सोर्स ऑफ इन्कम, अशा वेळेस बघणार की मला कुठून तरी अजून पण काही अर्निंग होऊ शकतं. कारण का एका अर्निंगवर आजकाल डिपेंड राहणं हे आजकालच्या जगात फार रिस्की झालेलं आहे. आणि कुठेतरी त्याला पेशन्स ठेवणं, म्हणजे कंपाऊंडिंगचा इफेक्ट मिळू देणं. तर त्यामुळे ह्या सगळे जेव्हा हे कॉम्बिनेशन्स तुमच्याकडे येतात ना, तेव्हा कुठेतरी ते पैसे वाढताना दिसत आहेत आम्हाला. बरोबर आहे. सो म्हणजे प्लॅनिंग, डिलेड ग्रॅटिफिकेशन, तुझं सेकंड सोर्स ऑफ इन्कम आणि तुझं कंपाऊंडिंगचा फॅक्टर म्हणजे पेशन्स, हे जिथे लागलं तिथे मी बघ तू हे लोकांनी पैसे म्हणजे चांगले कमवले. आणि लोनवर काहीच हरकत नाही आपले ऍसेट्स बिल्डअप करणं. लोन लायबिलिटीसाठी नाही घ्यायचं. लोन जर का तुझं आता तू बिझनेस लोन घे, तू एखादं चांगलं शिक्षण घे, तुझं जरा करिअर इम्प्रूव्ह करायचं, तू घर किंवा तुझं ऑफिस घे, त्याच्याने तुला डेव्हलपमेंट मिळणार आहे. सो असे जेव्हा तू लोन्स घेतो इट इज ऑलवेज बेटर. आणि तुझी इन्व्हेस्टमेंट्स आहे ना ती अशा ऍसेट्स मध्ये ठेव जिथे तुला ग्रोथ मिळेल. नाही तर ते FDs मध्ये तू बसलं असतं, तू कसं होणार, मग तू इन्फ्लेशनच बीट नाही करणार. करेक्ट, राईट. एखाद्याचं वय 25 आहे आणि एखाद्याचं 40 आहे आणि एकाचं 55 आहे. या तिघांना तुमचं सजेशन काय असेल ऍज पर युअर फायनान्शियल नॉलेज आणि फायनान्शियल एक्सपिरियन्स? मी म्हणेल तिघं वेगळ्या गटातले आहेत. आपल्याकडे तिन्ही गटातले भरपूर क्लायंट्स आहेत. सो जेव्हा 30शीतली मुलं, आपण 30शी कशाला म्हणू, आपण आजकाल 25शी पण म्हणू शकतो. सो 25शीतल्या मुलांना मला नेहमी सांगायला आवडतं की लाईफ जगा.
तुम्ही आता सुरुवात केलेली आहे, तर तिथे तुम्हाला सगळं बॅलन्स पाहिजे. सगळं फ्युचरचाच विचार नाही करायचा किंवा फक्त प्रेझेंटचा विचार नाही करायचा, दोन्ही मधनं बॅलन्स आला पाहिजे. सो आपलं स्वतःचं प्रोटेक्शन घ्या, स्वतःचा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा. सोपं नाहीये, लगेच कळत नाही अशा लोकांना, त्यांना मजा दिसते. पण वेकेशन्स वगैरे सगळं करा, काही कॉम्प्रोमाइज करू नका, पण फ्युचरला पण सिक्युअर करा. नंतर जे, आणि मी एक्झाम्पलने पण सांगणार आहे तुला, नंतर जे तुला 40शीतले लोक आहेत ना, तिथे कुठेतरी थोडंसं सिरियसनेस आला पाहिजे. तिथे पिरियडिक रिव्ह्यूज, स्टेपिंग अप द SIPs ऑर इन्व्हेस्टमेंट्स हे आलं पाहिजे त्या लोकांना, कारण का तिथे ना आता गती देता आली पाहिजे. स्पीड अप झाला पाहिजे. नाही झालं तर ते क्लायंट कुठेतरी मागे पडतात आणि 55-60ला त्यांचे डोळे उघडतात. तो तसंही नाही झालं पाहिजे. आणि जे 55-60ला येतात ना, त्या क्लायंटला आम्ही नेहमी सांगतो, आता इथे ऍसेट अलोकेशन फार महत्वाचं. इथे आता ग्रोथ फॅक्टर नाही, इथे स्टेबिलिटी, तुमचं नीट कंटिंजन्सीज आहेत की नाही, तुमचे पैसे ऍसेट अलोकेशन म्हणजे प्रॉपरली सेफ आहेत की नाही, रिटायरमेंटला तुम्ही प्रॉपरली कॅटर केलंय की नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण बघितलं जातं. आता हे ना एक्झाम्पलने येणार, कसं प्लॅनिंग करता येईल, किती सोपं जातं मी तुला ते सांगते. आता एखादा समजा 50 वर्षाचा माणूस विचार करतोय की मला 60ला रिटायर व्हायचंय, तर त्याला जवळजवळ 1.25 लाखची SIP करावी लागेल जर का 3 कोटी कॉर्पस जमा करायचे आता. 12% जरी अझम्पशन तू घेतलं, हाच 55 असेल ना, तर त्याला 2.5 लाख वगैरे अशी अमाऊंट येते. तू सांग, 55 वर्षाचा माणूस एवढ्या कमिटमेंट्स मध्ये कुठून 2.5 आणि 2 लाखाची SIP सुरू करणार आहे? हा 40 वर्षाचा माणूस आहे ना, त्याला जवळजवळ 50,000ची SIP केली तरी ते जमून जातं. हेच 30ला माणूस आहे, तो 10,000ची SIP हे करू शकतो. आणि 22 वर्षाचा मुलगा 3,500च्या SIP 3 कोटीपर्यंत पोहोचू शकतो. तर तू बघ ना, 22 वर्षाचा मुलगा फक्त 3,500, 30ला फक्त 10,000, 40ला जवळजवळ 40 ते 50,000, 50ला 1.25 लाखाची SIP, आणि 55वाला 2.5 लाख, 2 ते 2.5 लाख. म्हणजे सोपं नाहीये ना ते. तर त्यामुळे जेवढं लवकर सुरुवात करता येईल ना, हा सगळ्यात मोठा मंत्र आहे इन्व्हेस्टमेंटचा. ते ज्यांनी केलं त्यांचं, बाकी पिरियडिक रिव्ह्यूजला वगैरे आम्ही आहोत, आमच्यासारखे ऍडवायझर्स असतात तुमच्या. मॅम, एखादा व्यक्ती ज्याने आजपर्यंत इन्व्हेस्टमेंट केली नाहीये, बट त्याने त्याचा पैसा आहे ना सेव्हिंग अकाउंटमध्ये खूप छानपैकी सेव्ह करून ठेवलेला आहे, असे लोक असतात की वय वर्ष 35 आहे, 40 आहे, आमच्याकडे 25-1 लाख रुपये. असे लोक तुमच्याकडे आल्यावर तुम्ही त्यांचा पैसा लमसम मध्ये टाकतात की त्याची SIP करतात वेगळ्या पद्धतीने, कसं करतात? पहिले तर रिक्वायरमेंट समजून घेतात. हे 25 लाख असे अकाउंटला का ठेवले? कारण का त्यांना घर घ्यायचं होतं का लगेच, म्हणजे इमिडिएट रिक्वायरमेंट होती. खूपदा असं होतं की त्यांना कळत नाही कुठे टाकावे हे पैसे, आणि म्हणून ते बाजूला ठेवलेले असतात की मॅडम पुढे लागले तर. सो पहिलं तर पैसे फक्त सेव्हिंग्स अकाउंटला ठेवावेच नाही, कारण का त्याच्यात जवळजवळ फक्त 3 ते 3.5% रिटर्न्स मिळतात, विच इज नेग्लिजिबल. म्हणजे आपण इन्फ्लेशनला बीटच पैसे वाढवतच नाही होत ते पैसे. सो पहिलं तर ते समजून घेतो की किती, मग 5-1 लाख त्याचे कंटिंजन्सी इमर्जन्सीला आपण बाजूला ठेवतो. ते त्याला सॅटिस्फॅक्शन असेल तर सेव्हिंग्स अकाउंट, नाही तर डेट फंड्स. त्याच्यानंतरचे पैसे आहेत ना, ते जवळजवळ हायब्रिड किंवा इक्विटीजला, जसं मी 5 बकेट स्ट्रॅटेजी म्हटलं की हायब्रिड, डेट, म्हणजे फ्लेक्झी कॅप्स वगैरे, याच्यात डिवाइड करतो. ह्याच्यात काय होतं माहितीये का, क्लायंटला एकतर कुठेही पैसे लागले तर लिक्विडिटी ही कायम असते, पैसे वाढायला सुरू होतात, आणि कुठे इमर्जन्सीला पैसे लागले तर आपण कंटिंजन्सीज मध्ये ठेवलेले असतात. ह्याच्यात त्यांचे FD मध्ये समजा ठेवले असते ना, तर ह्या पैशाला जवळजवळ दुप्पट व्हायला 10 वर्ष लागले असते. हेच पैसे 5 ते 6 वर्षात जर का 12-15% रिटर्न सुद्धा आले, तर जवळजवळ 5 ते 7 वर्षात क्लायंटचे पैसे डबल होण्याचे चान्सेस. आता तू म्हणशील की मी हे लमसम मध्ये इन्व्हेस्ट करावे की SIP मध्ये, तर त्यांचा कालावधी काय आहे त्याच्याप्रमाणे जर का त्यांना 2च वर्षात लागणार, 2-3 वर्षात, तर आम्ही त्याच्यावर जास्त रिस्क घेणार नाही. हायब्रिड फंड्स मधनं सिस्टमॅटिक ट्रान्सफर आपण रूट म्हणतो. SIP पेक्षा ना, SIP म्हणजे काय माहितीये, जेव्हा तुझं रेग्युलर फ्लो येत आहे, तुझ्या पगार येतोय, पगारातून 10,000-15,000 टाकतोय समजा, बरोबर, एक पर्टिक्युलर लमसम असते ना, ह्याच्या तुला SIP मेकॅनिझम नाही टाकता. ह्याच्यात काय करतायचं, आपण हे पैसे डेट फंडला पार्क करायचे, जिथे आपल्याला थोडेसे म्हणजे स्टेबिलिटी असते, एकदम वोलेटाईल नसतात हे फंड्स. 5 ते 7.5% रिटर्न्स जनरेट होतात ह्या फंड्स मधनं, आणि ते पैसे हळूहळू वीकली किंवा मंथली मोड मधनं ते इक्विटीला किंवा हायब्रिड फंड्सला शिफ्ट करतो आपण. तर तसं जर का लमसम पैशांना केलं ना, तर ते जास्त मल्टिप्लाय होताना दिसतात, रादर दॅन माझ्याकडे लमसम आहेत, मी 4 वर्षांची SIP केली. इट डझंट मेक सेन्स, त्याला काही अर्थ नाही. तर त्यामुळे लमसमच, कारण का 5-7 वर्ष तुम्हाला नाही लागणार ते पैसे, तर ते पैसे आत्ताच गुंतवलेले काय वाईट येतात. मॅम, थँक्यू सो मच, खूप छान माहिती दिली तुम्ही.
प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक एजच्या ग्रुपला हा पॉडकास्ट कामात येईल. त्याने ऐकला तरी तो बऱ्यापैकी त्याला समजेल की कसं तो करू शकतो त्याच्या लाईफमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग. आणि ज्याही लोकांना वाटतंय की मॅमकडून त्यांना त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे, त्यांना त्यांचं फ्युचर सिक्युअर करायचं आहे, त्यासोबतच त्यांना घर घ्यायचं आहे, तर त्यांनी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, किंवा एज जरी तुमचं कमी असेल, आज तुम्हाला जॉब लागला असेल, तर आतापासूनच कसं प्लॅन तुम्ही केला पाहिजे, हे सगळं मॅम तुम्हाला गाईड करतात. नंबर तुम्हाला दिसत असेल डिस्प्लेला, तुम्ही मॅमला डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. थोडक्यात तुला प्रोसेस सांगेन. क्लायंट आपल्याला जेव्हा अप्रोच करतात ऑनलाईनवर, बरेच क्लायंट्स आजकाल अप्रोच करतात, तर आम्ही एक तर फर्स्ट ऑफ ऑल कन्सल्टिंग हे घेत नाही क्लायंटकडनं, तर त्यामुळे बिंदास क्लायंटने आपल्याला अप्रोच करावं. त्यातनं आम्ही क्लायंट्सकडनं एक डेटा शीट त्यांना पाठवतो. त्याच्यात त्यांचे ना बेसिक, मला आधीच्या जे काही इन्व्हेस्टमेंट्स केल्यात, म्हणजे काही त्याच्या चुका आहेत का वगैरे मला लगेच आढळतं. त्यांचा प्रेझेंट कॅश फ्लोज, म्हणजे किती अर्निंग येतं, किती खर्च जातो, कुठेही कॉम्प्रोमाइज मी करायला सांगत नाही खर्चांमध्ये, तसंच, कारण का हे लॉंग टर्म जर्नी आहे. आणि त्यांचे फ्युचरचे गोल्स, विच इज लाईक नुसतं डोक्यात ठेवलं ना ऍस्पिरेशन्स, तर ते कधीच कम्प्लीट होणार नाही. तर ते आम्ही मांडायला सांगतो. सो ती शीट आपण मागून घेतो. त्याच्यावरनं त्यांचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन आम्ही आखतो. आपल्याला कळतो त्यांचा काय शॉर्टफॉल आहेत, काय चुका आहेत, काय करू शकतो अजून. हे क्लायंटला ना एक 45 to 1 hourचं सेशन आम्ही प्रॉपरली गुगल मीट, झूम किंवा पर्सनली ते माझ्या ऑफिसला ठाण्याला तुम्ही स्वतः देतात, मी आणि माझा सेल्स पर्सन, म्हणजे माझा एक कलिग पण असतो, आम्ही दोघं मिळून हे सेशन घेतो. बहुतेक सगळ्या सेशन्स मध्ये मी असतेच, कारण का क्लायंट मला बघून कॉन्टॅक्ट करतात, तर मला असं वाटतं की त्यांना एक माझ्यावर, तर त्यामुळे तसं केल्यावर आमच्या आधीच्या क्लायंटचे खरंच असे पैसे झालेत का, कसं केलंय क्लायंटने, कसा पेशन्स दाखवलाय, आमचा कुठे उपयोग पडलाय, फंड सिलेक्शन कसे झाले, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय आपण सुधारणा करू शकतो, हे प्रॉपर डिस्कशन झाल्यावर मग क्लायंट एकदम फ्री कॉल घेऊ शकतो, वेदर दे वॉन्ट टू जस्ट स्टार्ट द इन्व्हेस्टमेंट. तर जसं आपण सेकंड ओपिनियन घेतोच डॉक्टरांची. नंबर डिस्प्लेला येत असेल, तुम्ही व्हॉट्सअप करा, कॉलिंगही चालेल मॅम, कॉल केलेला नंबर कॉल करा, व्हॉट्सअप करा आणि तुमची फायनान्शियल जर्नीला स्टार्ट करा. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद.